अच्छा ओके. अच्छा, लास्ट आर्टिकल आपण काय केलेलं, मानस नॅशनल पार्क केलेला होता. मानस नॅशनल पार्क कुठे आला, कुठला स्टेट, आसाम. आणि कुठली रिव्हर इथून फ्लो होते आणि ती कुणाची ट्रिब्युटरी आहे, कुठली रिव्हर फ्लो होते याच्यावर नाव मानस, आणि ती ट्रिब्युटरी आहे ब्रह्मपुत्राची. हे तुम्हाला सांगितलं होतं बरोबर. आपण पुढे जाऊया. पुढे एक रिपोर्ट होता, तो ऍक्च्युली याच्यावर क्वेश्चन येऊन गेलेला, UPSC करिता येऊन गेलेला. तो CDS मध्ये पण आलेला आणि UPSC सिव्हिल सर्व्हिस मध्ये पण आलेला. ठीक आहे, तर तो आहे सिप्री रिपोर्ट. तर सिप्री रिपोर्ट माहिती पाहिजे तर त्याच्या अगोदर माहिती पाहिजे सिप्री काय आहे, त्याचा फुल फॉर्म काय आहे आणि काय आहे ऍक्च्युली, एक गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे की नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे. त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा. फुल फॉर्म आहे याचा स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट. ओके, हा याचा फुल फॉर्म आहे. ओके, तर पहिला सांगून देतो, ऍक्च्युली इंटरनॅशनल NGO आहे. याचा मेन हेतू आहे की वर्ल्ड मध्ये माहिती पाहिजे की आर्मामेंट प्लॉरिफरेशन केवढा झालाय. आर्मामेंट म्हणजे ते वेपन्स वगैरेचा किती प्लॉरिफरेशन झालंय, प्रोडक्शन वाढलाय की कमी झालंय, की कोण जास्त इम्पोर्ट करतं, कोण जास्त एक्सपोर्ट करतोय, आणि न्यूक्लिअर आर्मामेंट कोणत्या देशाकडे केवढे. ठीक आहे, हे रिसर्च करतो. आणि हेच सांगतो, याचा मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की डिसआर्मामेंट झाली पाहिजे वर्ल्ड मध्ये, म्हणजे पीसफुल दिशेने गेले पाहिजे सगळे कंट्रीज. ओके, तर इंटरनॅशनल NGO ह्याचा इम्पॉर्टन्स आहे कारण की सिप्री रिपोर्ट काढतो. आता सिप्री रिपोर्ट कशासाठी असणार आणि ही इंडिया पॉईंट ऑफ व्ह्यू काय इम्पॉर्टन्स आहे. तर या रिसेंट रिपोर्टमध्ये सांगितलं होतं की आपल्याकडे न्यूक्लिअर वॉरहेड्स म्हणजे काय, आपल्याला पहिला सांगून देतो. न्यूक्लिअर वॉरहेड्स आज 190 आहे. ठीक आहे, ऍक्च्युली पाकिस्तानकडे 170. पहिल्या एकदा वेळेस पाकिस्तान पुढे होता आणि आपण पाठी होतो. तर रिसेंटली माहिती पडलं की 190 आहे. पाकिस्तानकडे अराउंड 170-180 असतील. न्यूक्लिअर वॉरहेड्स म्हणजे काय, आपली नॉर्मल मिसाईल असते, कन्व्हेन्शनल असते. ठीक आहे, हे असतं लॉन्चिंग पार्ट. ठीक आहे, इंजिन वगैरे असते, जे थ्रस्टर असतो, आणि मेन पार्ट इथे असतो, हा वॉरहेड आहे. हा ऍक्च्युली कन्व्हेन्शनल वॉरहेड पण असू शकतो, नॉर्मल वेपन्स म्हणजे नॉर्मल एक्सप्लोसिव्ह. ओके, पण दुसरं हे कधी कधी याच्याऐवजी न्यूक्लिअर वॉरहेड्स पण लावतात. ठीक आहे, तर असे लाईव्ह न्यूक्लिअर वॉरहेड्स आपल्याकडे लक्षात ठेवा 190 आहे, हा आकडा लक्षात ठेवा. ओके, दुसरं इम्पॉर्टन्स आहे ते तुम्हाला कुठे कामाला येईल माहिती आहे, जर तुम्ही रिटर्न एक्झाम देतात आहे. ठीक आहे, रिटर्न एक्झाम मध्ये UPSC सिव्हिल सर्व्हिस, फॉरेस्ट सर्व्हिस, आपल्या महाराष्ट्राची फॉरेस्ट सर्व्हिस किंवा आपली राज्यसेवा, त्याच्यामध्ये कामाला येणार की आपली गव्हर्नमेंटची, इंडिया गव्हर्नमेंटची एक्सपोर्ट किती झाली. ओके, कारण की आपण आहे ना एका वेळेला नेट इम्पोर्टर होतो आर्म्सचे, पण हळूहळू आपण फोकस करतोय की आपण इम्पोर्ट कमी करायचं आणि इंडिजिनाइज प्रोडक्शन जास्त करायची वेपन्स मध्ये आणि एक्सपोर्ट करायचं. तर रिसेंटली तुम्हाला माहिती पाहिजे, आपण ब्रह्मोस मिसाईल ही सगळ्यात फास्ट मध्ये काय बोलतात इफिशियंट मिसाईल बोललं जातं, सुपरसोनिक, ती इंडियाने रशियाने बनवलेली मिळून. ती आपण कोणाला दिलेली आहे, इंडोनेशियाला दिलेली आहे. ठीक आहे, नंतर फिलिपिन्सला दिलेली आहे, UAEला दिलेली आहे. तर एक काय बोलतात एक अचिव्हमेंट आहे. तर हळूहळू आपण कुठे जातोय, नेट एक्सपोर्टरच्या दिशेने चाललोय. तर त्यासाठी डेटा माहिती पाहिजे की आपला आर्म्स मध्ये एक्सपोर्ट किती झाला आणि इम्पोर्ट किती झाला. तर लक्षात ठेवा, आपण 5th लार्जेस्ट मिलिटरी स्पेंडर आहे. ठीक आहे, आपण 5th लार्जेस्ट मिलिटरी स्पेंडर आहे. ओके, दुसरं, आपण किती मोठे इम्पोर्टर्स आहे. आपल्या एक्सपोर्टरचा रँक खूप पाठीमागे, त्याचा कन्सिडर न केला पाहिजे, पण इम्पोर्टर्स मध्ये लक्षात ठेवा आपण 2nd लार्जेस्ट इम्पोर्टर आहे. ओके, फर्स्ट ऍक्च्युली युक्रेन आहे. ठीक आहे, आणि युक्रेन माहिती आहे, युक्रेनची वॉर चालू आहे आणि युक्रेनला सगळे आर्म्स, ॲम्युनेशन वगैरे कोण प्रोव्हाइड करत आहे, USA आणि युरोपियन युनियन. आणि आपण आता 2nd आहे.
पण हा डेटा लक्षात ठेवा, हा डेटा 2021 to 2025चा आहे आणि तिथपर्यंत रिपोर्ट या वेळेला काढलेला आहे. ओके, कळलं तुम्हाला? ओके, तर म्हणजे हे डेटा कुठे येणार? जर तुम्ही सिव्हिल सर्व्हिस किंवा राज्यसेवा देणार तर त्याच्यामध्ये असतो पेपर 2 मध्ये इंटरनॅशनल रिलेशन्स. ठीक आहे, आपण इंटरनॅशनल रिलेशन मध्ये आपण किती आहे, आपली वार फुटिंग किती आहे, तर ते सांगण्यासाठी हे डेटा कामाला येऊ शकतो. बाकी जास्त इम्पॉर्टंट, सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट डेटा आहे MCQ वाईज तर हा, आणि सिप्री रिपोर्ट काय आहे आणि सिप्री काय आहे. ओके, इथपर्यंत विचारू शकतात. ओके, कळलं? 2016ला विचारून झालंय सिप्री बद्दल. ओके, हा कोणा डाऊट? रफ करू हा पार्ट? ठीक आहे. आता अजून एक आर्टिकल होता, त्या आर्टिकलचं नाव आहे डिजिटल लँड पोर्ट्स मॅनेजमेंट सिस्टीम. बघा, आता नॉर्मली तुम्हाला पोर्ट्स माहिती आहे की वॉटर पोर्ट्स असतात. ठीक आहे, आता इंडियाचा मॅप आहे, इथपर्यंत लँड आहे, इथून लँड आहे, बरोबर? हा सगळा सी पोर्ट आहे. हा सी पोर्ट तुम्हाला माहिती आहे, पण आता लँड पोर्ट काय आहे? लँड पोर्ट कुठे असणार? नाही, कुठे मला सांगा. सी पोर्ट इथे असणार. दिस इज ऑल्सो काइंड ऑफ बॉर्डर. ठीक आहे, सी पोर्ट्स. लँड पोर्ट कुठे असणार? दोन कंट्रीच्या मध्ये आहे ना, 2 स्टेटच्या मध्ये लँड पोर्टची काय गरज आहे? कधी बघितलंय कधी तुम्ही गोव्याला जाता लँड पोर्ट आला, टोल नाका येतो, लँड पोर्ट थोडी येतो, बरोबर? तर लँड पोर्ट असणार इंडिया आणि दुसऱ्या कंट्रीच्या मध्ये. इथे असणार, इथे असणार, नेपाळच्या मध्ये, म्यानमारसाठी असणार, बांगलादेशसाठी असणार, कळलं? तर हे झाले लँड पोर्ट्स. आता लँड पोर्ट्सचा इम्पॉर्टन्स काय आहे स्ट्रॅटेजिक पॉइंट ऑफ व्ह्यू? मला सांगा. स्ट्रॅटेजिक मीन्स इकॉनॉमिक प्लस डिफेन्स पॉइंट ऑफ व्ह्यू. सांग, ये बोला. बेसिक क्वेश्चन आहे. बरोबर, सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, की बाहेरचे इन्फिल्ट्रेटर, ठीक आहे, की आतंकवादी आपल्यामध्ये आले नाही पाहिजे, किंवा बाहेरचे व्हॅलिड डॉक्युमेंट्स घेऊन आले पाहिजे. ठीक आहे, इलिगल इमिग्रंट्स नसले पाहिजे, ते बघू शकतो आपण. दुसरं स्मगलिंग चेक करू शकतो, कारण की जास्त स्मगलिंग कुठून होते? या साईडने होते, ड्रग्स वगैरे जास्त करून. कारण की इथे काय आहे, हिंट दिली आहे तुम्हाला, त्याच्याबद्दल सांगितलेलं मी. हा ड्रग्स साठी जास्त काय बोलतात, इनफेमस रिजन आहे. गोल्डन क्रेसेंट, तो पाकिस्तान, अफगाणिस्तान, इराण वगैरे या पकडून जातो. रिच आहे ओपीएम साठी कल्टिवेशन, तो एक आहे. दुसरा इथे गोल्डन ट्रायंगल आहे. ठीक आहे, सेम म्हणजे ड्रग्स साठी आहे तो रिजन. ते स्मगलिंग झालं. अजून इलिगल इन्फिल्ट्रेशन तुम्ही सांगितलं. दुसरं नॉर्मल ट्रेड साठी पण, ट्रेड जे गुड्स येणार त्याची डॉक्युमेंटेशन झाली पाहिजे ना. मेन डॉक्युमेंटेशन कसं होतं, जर तुम्ही कधी गेला असणार का माहिती नाही बॉर्डर एरियामध्ये, तर तिकडे क्रॉस करण्यासाठी ते खूप ट्रकमध्ये एकच्या पाठी ट्रक आहे ना, लाईन लागलेली असते. ओके, फॉर डॉक्युमेंटेशन. आणि विदाउट व्हॅलिड डॉक्युमेंटेशन चेकिंग त्यांना पास केलं नाही जात. तर खूप मोठी असते, असे ट्रक 5-7 दिवस असे उभे असतात फॉर क्लिअरन्स. ठीक आहे, तर लेट होतो. कधी काही ट्रक्समध्ये गुड्ससाठी पेरिशेबल प्रोडक्ट असतात, व्हेजिटेबल, फ्रुट्स, आणि ते खराब होऊ शकतात, बरोबर? तर ट्रेड काय आहे ना, स्लो होऊन जाणार. तर ट्रेड फास्ट होण्यासाठी या लोकांनी केलं की डिजिटल पोर्ट्स मॅनेजमेंट सिस्टीम. ह्याच्यामध्ये ॲडव्हान्स क्लिअरन्स केले जाणार. म्हणजे समजा उद्या माझा कार्गो जाणार आहे, तर मी ऑनलाईन जाणार, ठीक आहे, इंडिया लँड पोर्ट ऑथॉरिटीमध्ये, आणि तिथे डिजिटली क्लिअरन्स क्लिअर करून टाकणार, ताकी मला तिकडे थांबायची गरज नाही. कळलं? पेमेंट पण होऊन जाणार, क्लिअरन्स पण होऊन जाणार.
ठीक आहे. चेकिंग फक्त वरून करतील, झालं. त्याच्याने काय आहे ना, आपला ट्रान्सपोर्ट एकदम फास्ट होणार, ट्रेड ट्रान्सपोर्ट फास्ट होणार, प्लस चेकिंग होऊ शकते इलिगल इमिग्रंटसाठी इझिली, ठीक आहे. प्लस दुसरं, जो पण डेटा आहे तो कस्टम डिपार्टमेंटला इझिली सेंड करू शकतो, बरोबर. म्हणून हे काय आहे, ऍक्च्युली पूर्ण डिजिटाइज करण्यासाठी करतात हे काम. ओके. तर आता फॅक्ट बेस्ड क्वेश्चन लक्षात ठेवा, याच्यावर काय काय येऊ शकतात. तर एक आहे, तुम्हाला सांगितलं की इज फॉर मॅनेजमेंट ऑफ लँड पोर्ट्स, ओके, अँड क्रॉस बॉर्डर. तुम्ही मला सांगा लँड पोर्ट्स कुठल्या मिनिस्ट्रीच्या अंडर येणार. तुम्हाला हिंट देतोय, इट इज काइंड ऑफ सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू, मीन इंटरनल सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू. नाही, डिफेन्स मिनिस्ट्री लक्षात ठेवा एक्सटर्नल सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू काम करते. इंटरनल सिक्युरिटी पॉइंट ऑफ व्ह्यू काम करते होम मिनिस्ट्री. ओके. तर लक्षात ठेवा होम मिनिस्ट्रीच्या अंडर येते. दुसरं, कुठली ऑथॉरिटी आहे म्हणजे कुठली बॉडी आहे तेही इम्प्लिमेंट करते अंडर होम मिनिस्ट्री. लँड पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया, ठीक आहे, हे इम्प्लिमेंट करते, ठीक आहे. दुसरं, का हा जो डेटा असणार जिथून गाड्या पास होणार, लोक पास होणार, हा डेटा कस्टम डिपार्टमेंट, जो कस्टम डिपार्टमेंट बरोबर शेअर करतात का. ऑब्विसली करतात, ठीक आहे. कारण की आपलं हेतू काय आहे इंडियाचे गव्हर्नमेंट, इंटिग्रेशन असला पाहिजे, कोऑर्डिनेशन असला पाहिजे. जिथे पण असं असेल ना की हे मिनिस्ट्री कोऑर्डिनेट करतात, मिळून काम करतात, हा लिहायचं, हा बरोबर, ठीक आहे. असं कधीच नाही होणार बिना कोऑर्डिनेशनने काम करणार. ओके. तर लक्षात, जो पण डेटा आहे इट इज शेअर्ड, इथे येतो मी, डेटा इज शेअर्ड विथ आईस गेट, ओके, इंडियन कस्टम इलेक्ट्रॉनिक गेटवे, ओके, इंडियन कस्टम इलेक्ट्रॉनिक गेटवे. लँड पोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया हा कंट्रोल करते लँड पोर्ट्स, ओके. आणि इंडियाचे सगळे जे लँड पोर्ट्स आहे ते विल बी इंटिग्रेटेड इन सिंगल सिस्टीम, ओके. तो हा आहे, ओके, ते लिहितो मी. ऑल लँड पोर्ट्स आर इंटिग्रेटेड इन सिंगल सिस्टीम, ओके, ठीक आहे. असं नाही की या वेस्ट बेंगालचा आहे, हा याच्यासाठी वेगळा सिस्टीम आहे, हा नेपाळ आहे म्हणजे यूपी आहे त्यांचा वेगळा सिस्टीम आहे. नाही, पूर्ण ओव्हरऑल इंडिया एकच सिस्टीम चालणार, त्याची युनिफॉर्मिटी असली पाहिजे, ओके. काय याच्यामध्ये डाऊट, हा जर तुम्ही राज्यसेवा देणार किंवा युपीएससी देणार, नॉर्मली तर तुम्हाला माहिती आहे कुठल्या एक्झामसाठी रेल्वे वगैरे लिहू शकतात तुम्ही. जर तुम्ही युपीएससी पेपर कुठला राज्यसेवा आणि कुठला पेपरमध्ये कन्सिडर केलं जाईल, पेपर 3 मध्ये, त्याच्यामध्ये इंटरनल सिक्युरिटी आहे, ठीक आहे, त्याच्यामध्ये बोलू शकता तुम्ही. ओके. काय डाऊट इथपर्यंत. याची ऍडव्हान्टेजेस तर मी सांगितले, डिस्कस केले. काय झालं, बंद करायचं. काय डाऊट इथपर्यंत. नथिंग. रफ करू. ओके. काय झालं, काय डाऊट. अरे तर ना काय कवच 4.10. अच्छा, कोण रेल्वेसाठी प्रिपेअर करत आहे सांगा, कवच सिस्टीम काय आहे. कवच 4.0 म्हणजे ऑब्विसली काहीतरी जुनी सिस्टीम आहे, हा 4th व्हेरियंट आला यांचा. तर काय कवच सिस्टीम, नावावरून नाही काहीतरी,
हा, सिक्युरिटीसाठीच आहे काहीतरी, सेफ्टीसाठीच आहे. काय आहे? नाही. रेल्वे रिलेटेड. काय काय? कवच मीन्स समथिंग, काहीतरी डिफेन्सिव्ह कव्हरिंग असणार. ठीक आहे. तर हे अँटी कोलिजन सिस्टीम आहे ट्रेनमध्ये. ठीक आहे. म्हणजे ट्रेन एका ट्रेनला कोलॅड करणार किंवा दुसऱ्या कुठल्या ऑब्जेक्टला कोलॅड करणार, ते असं नाही झालं पाहिजे म्हणून अँटी कोलिजन सिस्टीम कॉल्ड कवच इंट्रोड्यूस केलेलं होतं. ठीक आहे. तर रिसेंटली न्यूजमध्ये आलं, कारण की आता आपण वेस्टर्न रेल्वेमध्ये पण अप्लाय करायचं चालू केलं. पण आतापर्यंत अराउंड 13,000 का 1300 किलोमीटर आपण कव्हर करतो, कारण की कवच सिस्टीम खूप महाग आहे. आपला टार्गेट आहे की कम्प्लिटली इंडियामध्ये कव्हर सिस्टीम असला पाहिजे, ताकी कोलिजन होणारच नाही. पण ते आहे की कॉस्ट इश्यूमुळे आपण प्रॉब्लेममध्ये आलो. ठीक आहे. तर कव्हर सिस्टीम काम कसा करतो बघा. आता समजा ही ट्रेन चालली आहे. ठीक आहे, या साईडला. आता ही ट्रेन पण या साईडला चालली आहे. ओके, सी साईड सारखा. ठीक आहे. आता समजा ते जातात आहे आणि कम्युनिकेशन नाही आहे दोघांमध्ये. ठीक आहे. तर हे 10 किलोमीटर्सच्या रेडियसमध्ये आले जवळ, कुठूनही, इथून आली, इथून आली, इथून आली, इथून आली, त्या पहिल्यावर अलर्ट जाणार दोन्ही ट्रेनला की दोघे 10 किलोमीटरच्या जवळ आलेले आहे. ठीक आहे. स्पीड कमी करा किंवा थांबवा की कम्युनिकेट करा. ठीक आहे. समजा हे दोन्ही ट्रेन कम्युनिकेट नाही केले, झोपून राहिले ड्रायव्हर, इमॅजिन करा. तर 10 किलोमीटरच्या नंतर आफ्टर अलर्ट ऑटोमॅटिकली ब्रेक लागतील दोघांमध्ये. ठीक आहे. आणि दोन्ही ट्रेन ताबडतोब थांबतील, ताकी कोलिजन थांबले जाईल. आता हे काम कसं करतं? बिकॉज ऑफ RFID, रेडिओ फ्रिक्वेन्सी आपलं ID सिस्टीम. ठीक आहे. हीच रेडिओ फ्रिक्वेन्सी ID सिस्टीम तुमच्या फास्टॅगमध्ये लावलेली असते. स्टिकर माहिती ना, सेम तसंच असणार स्टिकर. तर असे जे RFID सिस्टीम आहे ना, ट्रेनमध्ये पण असणार, प्लॅटफॉर्ममध्ये पण असणार. ठीक आहे. प्लस ट्रॅक्सवर पण असणार. ठीक आहे. म्हणजे ट्रेनचा ऍक्च्युअली रिअल टाइम लोकेशन माहिती पडणार. ठीक आहे. तर हे RFID ने काम करतो, रेडिओ फ्रिक्वेन्सी ID सिस्टीम. ठीक आहे. ओके. आता मला सांगा, हा जो कवच सिस्टीम आहे, दुसरी गोष्ट, ही कवच सिस्टीम आहे, आता ही का बोलतात, इंडिजिनियस आहे की आपण बाहेरून मागवली आहे? इंडिजिनियस आहे, लक्षात ठेवा. इंडिया डेव्हलप्ड आहे म्हणून आपल्याला टाइम लागतोय ह्याला अप्लाय करायला सगळीकडे. ठीक आहे. तर आपण फक्त फॅक्ट्स अँड फिगर आता लिहूया. ठीक आहे, काय काय याच्यामध्ये. तर हा काय आहे? ऑटोमॅटिक ट्रेन प्रोटेक्शन सिस्टीम. ठीक आहे. दुसरं, दिस इज इंडिजिनियस. दुसरा क्वेश्चन तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी येणार, हा कुठली रेडिओ फ्रिक्वेन्सी, कुठल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हवर चालतो? तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह स्पेक्ट्रम तुम्हाला दाखवलेलं. ठीक आहे. स्टार्टिंग फ्रॉम कॉस्मिक वेव्ह टू एंडिंग विथ, हे बघू नका, बोला रेडिओ फ्रिक्वेन्सी. तर कुठला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह आहे? रेडिओ फ्रिक्वेन्सी, RFID बेस्ड. ठीक आहे. दुसरं, हा किती किलोमीटर रेंज मध्ये आल्यावर अलर्ट, ऑटोमॅटिक अलर्ट सिस्टीम, ऑटोमॅटिक ब्रेक सिस्टीम अप्लाय करणार? 10 किलोमीटर. ओके. दुसरं, आता हे करंटली, आता हिची काय बोलतात, हे आकडा चेंज पण होऊ शकतो. फक्त लक्षात ठेवा किती आपली रूट किलोमीटर आपण अप्लाय करून बसलो आतापर्यंत. ठीक आहे. करंटली applied in 13,0363 किलोमीटर, दॅट इज रूट किलोमीटर बोलतो आपण त्याला. ठीक आहे. हे रिसेंटली काय आलेलं होतं न्यूजमध्ये, ते एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, कारण की अहमदाबाद आणि वेस्टर्न रेल्वेवर आपण हे अप्लाय करायला चालू केलंय. ठीक आहे. ओके.
ऑलमोस्ट टोटल 5 झोन्स आहे ना रेल्वेमध्ये, सगळीकडे अप्लाय करून बसलो आता करंटली. पण आता आहे वेस्टर्न आणि अहमदाबाद रेल्वेमध्ये चालू केलं आपण अप्लाय करायचं. तो न्यूज एवढा इम्पॉर्टंट नाही, ओके. हे फॅक्ट्स इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. हे मेन्समध्ये कधी विचारणार नाही, पण MCQ वाईज विचारतील तुम्हाला, ठीक आहे. कव्हर सिस्टीम काय आहे ह्याच्यामध्ये, काय डाऊट तुम्हाला? बोला. ओके, रफ करू. आता तुम्हाला जस्ट विचारतो, हे जर तुम्हाला सांगितले प्लॅटफॉर्म ट्रॅक्स, रेल्वे ट्रॅक्स आणि ट्रेनला पण हे ID सिस्टीम लावली जाते. आता समजा ह्याचा कसा यूज होऊ शकतो? वाईल्ड लाईफ प्रिव्हेन्शन म्हणजे वाईल्ड लाईफ प्रिझर्वेशन कसा होऊ शकतो? हा, बरोबर, ठीक आहे. हाच एक मुद्दा चालू होता, कारण की हत्ती माहिती ना मध्ये येतो, हत्ती येतं, हत्ती उडवले जातात ट्रेनमध्ये. म्हणून ते विचार करत होते की हत्तीला पण RFID लावून ठेवूया. फक्त हे की सिस्टीमचा कॉस्ट खूप जास्त आहे, म्हणजे प्राइस खूप जास्त आहे, म्हणून ते थांबले. ओके, गुड. ओके, तर अजून एक आता सिस्टीम आहे, तो आहे भाषिणी. भाषिणी सिस्टीम ऍक्च्युली एक डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर किंवा इंटरफेस आहे. म्हणजे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे असं पकडा. हे कशासाठी यूज आहे? नावावरच आहे काहीतरी. लँग्वेज, हा बरोबर. म्हणजे काय, आता नॉर्मली कसे आपण जास्त करून यूज होतो गव्हर्नमेंट लँग्वेजमध्ये इंग्लिश आणि हिंदी, ठीक आहे. सेंट्रल लेवल गव्हर्नमेंट विचार केले तर. पण जे नॉर्मली बाकीचे असे हाय स्टेट्स आणि बाकीचे जे ट्रायबल्स आहेत त्यांना नाही येत ती लँग्वेज, पण त्यांना जर गव्हर्नमेंट ऑफिशियल साईट त्यांनी व्हिजिट केली तर बरोबर ते यूज नाही करू शकत. म्हणून टोटल आपण जे 22 लँग्वेज आहे कॉन्स्टिट्यूशनच्या कुठल्या शेड्यूलमध्ये? अरे बोला, किती वेळा मी शिकवलंय यार कॉन्स्टिट्यूशन, म्हणून मी घेतलेलं स्टार्टिंगलाच. सांगा कुठल्या शेड्यूल मध्ये? 22 लँग्वेज इन शेड्यूल कुठला? 8वा शेड्यूल है ना. 8वा शेड्यूल मध्ये 22 लँग्वेजेस आहे. जसं संताली आहे, कोकणी आहे, ठीक आहे, नंतर बंगाली आहे, मराठी आहे, हे सगळी आहे लँग्वेज. तर त्याच्या लँग्वेजमध्ये पण तुम्ही जे पण इंटरफेस आहे गव्हर्नमेंट साईडला कन्वर्ट करू शकतो, म्हणजे त्या लँग्वेजमध्ये तुम्ही ऍक्सेस करू शकता गव्हर्नमेंट सर्व्हिस, ठीक आहे. त्यासाठी हा पोर्टल काढून ठेवलेला भाषेने, ठीक आहे. ओके, तर दिस इज AI पॉवर्ड, ठीक आहे. आणि दिस इज अ पार्ट ऑफ नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन, ठीक आहे. नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन ह्याचा एक पार्ट आहे. आता हे रिसेंटली न्यूज मध्ये काय होतं, कारण की हा जो भाषिणी पोर्टल आहे किंवा हा जो सिस्टीम आहे हा जेम मध्ये पण अप्लाय केला. आता गव्हर्नमेंट मार्केट प्लेस हे तर तुम्हाला सांगून देतो. आता हे मी बजेट शिकवताना तुम्हाला सांगितलेलं जेम म्हणजे काय. गव्हर्नमेंट मार्केट प्लेस कशावर सांगितलेलं मी, जो ट्रेड्स आहे ट्रेड सिस्टीम तो जेम मध्ये कनेक्ट करून ठेवलेला, आता इंटिग्रेट केलंय. ट्रेड सिस्टीम बद्दल मी सांगितलेलं तुम्हाला, ठीक आहे. काय आहे तर जेम मध्ये काय होतं मला सांगा, कशासाठी हा यूज आहे? मेन काय याचा यूज काय आहे जेम पोर्टलचा? तू बोल, तू होती ना इकॉनॉमिक सर्वे बजेट शिकवताना, सांग तू सांग. बघा इथे लक्ष द्या. आता नॉर्मली गव्हर्नमेंट चालवताना नॉर्मली जे पण डे टू डे लाईफ मध्ये लागतं गव्हर्नमेंट ऑफिसला, चेअर लागते, टेबल लागते, ठीक आहे. कॅन्टीन मध्ये जेवण लागतं, ठीक आहे. तर हे कुठून प्रोक्युअर करतं?
तर प्रोक्युअर करण्यासाठी असं पण करू शकतो ना गव्हर्नमेंट की मिनिस्टर आपला ओळखीचा माणूस आहे, ह्याला द्या टेंडर, है ना, आणि तू याचे 50% मला दे पैसे, असं करप्शन चालू शकतो. म्हणून हा जो टेंडर देणं जरा ट्रान्सपरंट झाला पाहिजे, तर त्यासाठी जेम पोर्टल केला. ह्याच्यामुळे काय होतं, ई बिडिंग होते, म्हणजे ऑन पोर्टल बिडिंग होते, जे पण प्रपोज करणारे टेंडर त्यांच्यासोबत कॉम्पिटेटिव्हली, आणि जो कमी पैशामध्ये चांगला देणार सर्व्हिस किंवा गुड्स तो टेंडर जिंकतो. ठीक आहे, आणि त्याला तो टेंडर भेटून जातो. तर हे जेम पोर्टलवर होतं. ठीक आहे, तर हे जेम पोर्टलवर ऍक्सेस करणारे कुठे जास्त करून MSME असतात, सॉरी, आणि गव्हर्नमेंटचा जास्त करून काय बोलतात प्रायोरिटी आहे की MSME ला टेंडर गेला पाहिजे. ठीक आहे, तर म्हणून MSME जे असतात ते छोटे कामगार, म्हणजे काय बोलतात छोटे बिझनेसमॅन असतात, आणि त्याला सगळे लँग्वेज कळत नसते, लोकल लँग्वेजवर चालतात, म्हणून त्यासाठी पण ह्याला इंटिग्रेट करून टाकलं. ठीक आहे, कळलं तुम्हाला भाषिणी पोर्टल काय आहे, आणि आता रिसेंटली जेम मध्ये पण हे केलं, इंटिग्रेट करून टाकलंय. दुसरं AI पॉवर्ड आहे, किती लँग्वेज आता करंटली त्याच्यामध्ये 22 लँग्वेज अंडर 8 शेड्यूल ते सगळे. दुसरं की नॅशनल लँग्वेज ट्रान्सलेशन मिशन मध्ये आलं, हा येतं. ओके, दुसरं हे बनवलं कोणी असणार, कुठल्या मिनिस्ट्रीने बनवलं असणार मला सांगा, कुठली मिनिस्ट्री इलेक्ट्रॉनिक्स आणि काय होतं IT वगैरे या रिलेटेड काम करते, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. ओके, हे काम करते, हिने हे डेव्हलप केलंय. कळलं तुम्हाला, एनी डाऊट? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. कळलं, ह्याच्यामध्ये काय डाऊट? ओके, रफ करू. आणि लक्षात ठेवा याच्यामध्ये व्हॉइस टू टेक्स्ट आणि टेक्स्ट टू व्हॉइस सिस्टीम पण आहे. ठीक आहे, तर जस्ट लक्षात ठेवा. आता ऑलमोस्ट सगळ्याकडे असा व्हॉइस टू टेक्स्ट असतोच. व्हॉइस टू टेक्स्ट माहिती आहे ना, मोबाईलवर बोलतो किंवा कन्वर्ट होतो, ते सिस्टीम याच्यामध्ये आहे, भाषिणी सिस्टीम मध्ये. ओके, तर आता एक स्टेटमेंट आहे, तो गव्हर्नमेंटचा यूज केलेला स्लोगन आहे, विकास भी विरासत भी. हे कशा बाबतीत आहे, हा स्लोगन कशा बाबतीत दिलाय सांगा. नावामध्येच आहे, सांगा. विकास म्हणजे काय, ग्रोथ, डेव्हलपमेंट. अजून हेरिटेज, कल्चर, ट्रेडिशन. ओके, विरासत, बरोबर. म्हणजे याच्यामध्ये काय आहे, सेम जे जपानने केलं. जपान आजकाल माहिती आहे ना ऍडव्हान्स कंट्री आहे, टेक्नॉलॉजी एकदम चांगली आहे, पण जपान असं पण आहे की तिचे रूट्स आहे, अँसेस्ट्रल रूट्स आहे, म्हणजे ज्यांची हेरिटेज आहे ते एकदम कन्झर्व करू नये. खूप कन्झर्वेटिव्ह आहे जपान बघायला गेलं तर. ठीक आहे, त्यांच्या किमोनो पण वापरतात, ते श्राईनवर पण जातात, जे पण त्याचा शिंटोइझम रिलिजन आहे तो पण फॉलो करतात. म्हणजे त्या मॉडेलमध्ये आपलं डेव्हलपमेंट झाली पाहिजे. म्हणजे असं नाही की आपण पुढे टेक्नॉलॉजी ड्रिव्हन एकदम पुढे जातोय आणि आपलं कल्चर, लँग्वेज वगैरे हे सगळं विसरून गेलोय. असं नाही पाहिजे, आपला बॅलन्स ग्रोथ पाहिजे, दोघांना एकत्र घेऊन पुढे जायचं, म्हणून हा स्लोगन दिलेला होता. ठीक आहे, आणि ह्याच्यावरती दुसरं हे न्यूज मध्ये काय आलं होतं, कारण की आपला कोल्हापूरमध्ये कुठलं मंदिर आहे, ते पण एक शक्तीपीठ आहे. हा, महालक्ष्मी. तर महालक्ष्मी जो टेम्पल आहे याचं रिडेव्हलपमेंट या सिस्टीम मध्ये चालू केलं होतं. ठीक आहे, कळलं तुम्हाला, ह्याच्यासाठी न्यूज मध्ये होतं. तर आपल्याला काय माहिती पाहिजे, ह्याचा फुल फॉर्म काय, म्हणजे याचं मिनिंग काय. तर लक्षात ठेवा, इट्स अ कल्चरल 'रिनायसन्स' 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 'रिनायसन्स'
रिनायसन्स म्हणजे टाईप ऑफ रिफॉर्मेशन, ठीक आहे. आणि हे रिसेंटली कशामध्ये होतं, कारण की महाराष्ट्रामध्ये टेम्पल आहे म्हणून लक्षात ठेवायची गरज आहे. अंबाबाई टेम्पल, ओके. कॉरिडॉर प्रोजेक्ट ह्याच्या अंडर घेतला होता. कुठे आहे? कोल्हापूर. याच्यामध्ये काय करणार होतं? रिनोव्हेशन एक्सेट्रा, ठीक आहे. आता क्वेश्चन आहे अंबाबाई टेम्पलवर येऊ शकतो, ठीक आहे, की अंबाबाई टेम्पल कुठल्या किंगडमच्या मध्ये बनवला होता? हे एमपीसी बी ग्रुप सी ग्रुप मध्ये नाही विचारणार, पण राज्यसेवामध्ये नक्की विचारते, ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये एन्शियंट आणि मेडिवल हिस्ट्री आहे आणि यूपीएससी मध्ये पण आहे. तर अंबाबाई टेम्पल जो महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरमध्ये आहे, हा कुठल्या मध्ये बनवला होता? पुन्हा कुठल्या किंगडम मध्ये बनवला होता? आपल्या महाराष्ट्रामध्ये किती किती किंगडम येऊन गेले? शिवाजी महाराजच्या पण अगोदर आहे. चालुक्य किंगडम लक्षात ठेवा. ओके, चालुक्य किंगडम. आणि त्याचे किंगचं नाव आहे कर्णदेव इन एडी 634 एडी. ओके. आणि कोणाला डेडिकेटेड आहे? महालक्ष्मी. हे तुम्हाला माहिती आहे. आणि काय हे शक्तीपीठचे एक पार्ट आहे टोटल. ओके. ओके. शक्तीपीठ म्हणजे काय बोलतात ते? बोलतात की मायथॉलॉजिकली जी आपली पार्वती होती त्याच्या पण अगोदर सती होती है ना. हा, तर विष्णूने ते तुकडे वगैरे केले आणि बाहेर सगळीकडे टाकले, ठीक आहे. तर जिथे इथे पडले तर तिथे इथे मंदिर बनवलं, त्याला शक्तीपीठ बोलतो, ठीक आहे. तर इट इज ऑल्सो पार्ट ऑफ शक्तीपीठ. तर हे ऍक्च्युली तुम्ही मला सांगा, हा कुठला एक नवीन हायवे जो इनॉग्रेट करणार आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट? गोवा आणि नागपूर. गोवा नागपूर त्याचं नाव काय आहे त्या हायवेचं? हा, शक्तीपीठ एक्सप्रेसवे. तर हे पण विचारू शकतात की हे जे मंदिर आहे हे शक्तीपीठ एक्सप्रेसवर पडतं का? हा, पडतं, ठीक आहे. तर दुसरा क्वेश्चन, मी शक्तीपीठ एक्सप्रेसवे बद्दल मी 2023 मी सांगितलं होतं वाटतं, संध्याकाळचीच वेळ होती इथे मी सांगितलं होतं. तर मला सांगा हे कुठे ते कुठपर्यंत आहे? हा महाराष्ट्राचा मॅप आहे. गोवा ते कुठे? कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये? वर्धा. ओके, वर्धा डिस्ट्रिक्ट आहे, रिजन नागपूर आहे, लक्षात ठेवा. ओके. गोवा, ठीक आहे. दुसरं, तर इथे वर्धामध्ये कुठला रिजन आहे? म्हणजे एक पिलग्रिमेज रिजन आहे, तिथूनच चालू होतो आणि नाव शक्तीपीठ आहे. मेजरली जेवढं मेजर पिलग्रिमेज साइट्स आहे ते रोडच्या आसपास येतात, कारण की यांचा हेतूच होता की टुरिझमला हे करायचं म्हणजे बूस्ट करायचं आहे. आणि इथून ते इथपर्यंत येण्यासाठी नॉर्मली 18 तास लागतात, त्याला 8 आवर्स मध्ये कन्वर्ट करायचं आहे, ठीक आहे. तर मला सांगा कुठे? पनवर. पनवर पिलग्रिमेज साइट, ओके. दुसरा गोवा मध्ये लक्षात ठेवा, गोवा म्हणजे गोवा आणि इथे सिंधुदुर्गच्या मध्ये, हा, पात्रादेवी इथपर्यंत जातो. टोटल या हायवेची लेंथ लक्षात ठेवा, हे एमपीएससीचं टिपिकल आहे असं विचारचे आकडे, ठीक आहे. 802.6 किलोमीटर.
एकदा चेक करा, कारण की मला 802.6 किलोमीटर मध्ये मला भेटलं. दुसरं, हे कुठल्या हायवेला इथे कनेक्ट करतं? कुठला हायवे असणार? म्हणजे एक्सप्रेसवे इथे कोकण एक्सप्रेसवे. ठीक आहे, कनेक्ट कोकण एक्सप्रेसवे. कधी गोव्याला गेला असणार, मुंबई टू गोवा, तर माहिती पडेल. ठीक आहे, ओके. बाकी सगळं जे 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 साईट्स या हायवेच्या आसपास पडतात ते मी तुम्हाला याच्या ग्रुपमध्ये दिलं होतं बघा, फोटो. ओके, तुम्ही बघू शकता याच्यामध्ये. ओके, काय डाऊट इथपर्यंत? तर विचारू शकतात की विकास बी विरासत बी काय आहे. ठीक आहे. दुसरं, कुठलं रिसेंटली हा टेम्पल आहे तो रिनोव्हेशन मध्ये गेला, कुठला प्रोजेक्ट चालू केला. ठीक आहे, तो महाराष्ट्रामध्ये केला. दुसरं, हा जो टेम्पल आहे हा कुठल्या किंगडम मध्ये झाला, कुठला किंग होता आणि कुठल्या गॉडेसला डेडिकेटेड आहे. दुसरं पार्ट कुठला शक्तीपीठ हायवेचा पार्ट आहे. ठीक आहे, आणि दुसरं शक्तीपीठ हायवे बद्दल तेवढं डिटेल्स माहिती पाहिजे. ओके, ठीक आहे. रफ करू याला. योगा डे. योगा डे जे सिंपल क्वेश्चन येणार बँकिंग मध्ये वगैरे. योगा डे ची तारीख आणि डेट आणि इयर. हा 26 समर सोल्टाईस तेव्हा असतो. हा 22. ठीक आहे, सॉरी 21 जून, बरोबर आहे. हा प्रोपोजल की या डेटला एक योगा डे म्हणून सेलिब्रेट करायचं. ठीक आहे, हे कोणी केलं? म्हणजे इंडियाने केलं माहिती आहे, कुठल्या पर्सनॅलिटीनी प्रपोज केलं हे विचारू शकतात. मोदी. अजून कोण? ठीक आहे, प्रपोज्ड बाय PM ॲट UNGA. लक्षात ठेवा, UNSC इथे आलं ना तर चुकीचं आहे. UNGA. UNGA चा फुल फॉर्म काय आहे? तू बोल. युनायटेड नेशन का? GG. हा, GA. जनरल असेंब्ली. जसं पार्लमेंट असतो माहिती आहे ना, सगळे वेगळे वेगळे मिनिस्टर बसलेले असतात, तसाच पार्लमेंट आहे वर्ल्डचा. ठीक आहे, त्यामुळे सगळे 193 जे नेशन्स आहेत त्याचे हेड्स बसलेले असतात, डिसिजन घेतात. ठीक आहे, असं समजा वर्ल्डचा पार्लमेंट. आणि UNSC वेगळा पार्ट आहे. हा, UNSC मध्ये 15 मेंबर्स असतात डिसिजन घेण्यासाठी. ठीक आहे, 5 परमनंट आणि 10 नॉन परमनंट. ओके, जनरल असेंब्ली. इथे केव्हा प्रपोजल ठेवला? 20. जसा आपले इलेक्शन निवडून आले UN मध्ये हा प्रपोजल ठेवला. आणि केव्हा अडॉप्ट केला? अडॉप्टेड, ऍक्च्युली अडॉप्ट केव्हा केला आणि स्टार्टेड 2015 ऑनवर्ड्स. ओके, कळलं? हे कशाला, म्हणजे या डेटचं इम्पॉर्टन्स काय आहे? 21 जून म्हणजे 21 जून या डेलाच आम्ही योगा सेलिब्रेट करणार. तुम्हाला जे सांगितलं होतं बोलता बोलता, इट इज समर सोल्टायसिस. समर सोल्टायसिस तुम्हाला मी डायग्राम दाखवला होता. इथे सूर्य आहे आणि अर्थचे 4 पोझिशन्स. ठीक आहे, एक इथे, इथे, इथे. ठीक आहे, आणि अर्थ कशी आहे? ऑब्लिक आहे, याचा ऍक्सिस ऑब्लिक आहे. ठीक आहे, इथून मूव्ह होते अर्थ. हे सगळं सायक्लिकली रिव्हॉल्युशन चालू असतो. इथे इक्वेटर आहे, हा पार्ट आणि हा पार्ट. इथे तुम्हाला डायरेक्ट इक्वेटरवर पडते सन.
ठीक आहे. म्हणून या लोकेशन्सला इक्विनॉक्स बोलतो. ठीक आहे. अराउंड मार्चला असणार, मार्च 23 पर्यंत असणार, मार्च. ठीक आहे. तिथे मग 3 मंथ पुढे जावा. सॉरी, इथे नाही ना, इथे साऊथ मध्ये असणार. ठीक आहे, साऊथ मध्ये असणार इथे. ठीक आहे, इथे असणार इक्विनॉक्स. मी पण विसरलो, चूक केली. इक्विनॉक्स. ठीक आहे, मार्च. मार्च मध्ये 3 महिने पुढे जावा, जून. इथे असं जाणार, जून 21. अजून 3 महिने पुढे जावा, सप्टेंबर 26. ठीक आहे. आणि मग परत अजून पुढे जावा, डिसेंबर. ठीक आहे. आता बघा, हा अर्थ आहे, ह्याला तर मॅग्निफाय करून दाखवतो तुम्हाला. हा इक्वेटर आहे. ठीक आहे. इथे एक लॅटिट्यूड आहे. जनरली आपण 30 डिग्री घेतो, पण ऍक्च्युअली लॅटिट्यूड 23.5 डिग्री नॉर्थ आणि 23.5 डिग्री साऊथ. ह्याला आपण बोलतो ट्रॉपिक ऑफ कॅन्सर आणि ह्याला बोलतो ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. ठीक आहे. जेव्हा हे विंटर सोल्टायसिस बोलणार याला, आणि याला समर सोल्टायसिस बोलणार. का? कारण की या साईडला जी पण इन्सिडेंट, डायरेक्ट इन्सिडेंट आहे सनरेजची, ती पोचते कॅन्सरवर, ट्रॉपिक ऑफ कॅन्सरवर. कळलं? आपल्या इंडियामध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर कुठून जाते? कुठल्या कुठल्या स्टेटमध्ये? 1-2 तरी बोला. गुजरात, राजस्थान, छत्तीसगड, MP, आसाम. आसाम नाही, त्रिपुरा आणि मिझोराम मध्ये जाते. ठीक आहे, आसामनं. ओके. तर ह्याचा फायदा काय आहे, म्हणजे ह्याचा सिग्निफिकन्स काय? या टायमाला दिवस सगळ्यात मोठा असतो. ठीक आहे, मानला जातो. दिवस म्हणजे हे टाइम बघून नाही, उजेडवाला दिवस सगळ्यात मोठा असतो. आणि जेव्हा खाली जाते विंटर सोल्टायसिस, इंडियामध्ये सगळ्यात मोठी रात्र असते. ओके, कळलं तुम्हाला? आता झालाय समर सोल्टायसिस, झाला. मग माहिती आहे ना, हळूहळू सन इथे येतो, मग इथून असा ऑसिलेट करत जातो आणि असे सीझन्स चेंज होतात. कळलं तुम्हाला? ओके. तुम्हाला समर सोल्टायसिस का आला हे डेट पण ऑलमोस्ट लक्षात ठेवा. असा UPSC मध्ये 2022ला क्वेश्चन येऊन गेलेला, सिंपल क्वेश्चन. ठीक आहे. MPSC विचारू शकते, जॉग्रफीवर विचारते. ठीक आहे. ओके, रफ करू. जस्ट तुम्हाला विचारतो, योगा डे बद्दल आलो म्हणून, कुठला ऋषी आहे जो ऍक्च्युअली एन्शियंट इंडियाच्या टॉपिक मध्ये, हे राजसेवामध्ये विचारतील, त्यांनी योगाबद्दल लिहिलेलं होतं. हा, तुम्ही हाय NCERT मध्ये दिलेलं आहे आणि NCERT सिलेबस मध्ये येतो. रफ करू याला. रफ करू ना, सांगा. पतंजली, म्हणून बाबा रामदेवने नाव पतंजली ठेवलं त्याचं. ठीक आहे. असं येऊ शकतं की विशिका दर्शना कोणी लिहिलं, ठीक आहे, योगा दर्शना कोणी लिहिलं, असा क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून तुम्हाला विचारलं. पण लक्षात ठेव, हे B ग्रुप C ग्रुप MPSC ला नाही विचारणार, हे फक्त राज्यसेवा आणि UPSC ला. ओके. ओके. तर अजून एक आता टायगर रिझर्व किंवा नॅशनल पार्क होता न्यूज मध्ये, त्याचं नाव आहे सिमलीपाल. टायगर रिझर्व आणि नॅशनल पार्क. मला सांगा, सिमलीपाल नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व हा कुठल्या स्टेटमध्ये आणि कशासाठी इम्पॉर्टन्स आहे ह्याचा? हा, नाही, टायगर तर आहे, टायगर रिझर्व आहे, तिथे टायगर जसं भेटतात परमनंट बेसिस, म्हणून टायगर रिझर्व. ह्याचा इम्पॉर्टन्स काय, न्यूज मध्ये का होता किंवा कशासाठी इम्पॉर्टन्स आहे टुरिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू?
पण काय अट्रॅक्ट होते इथे, काय स्पेशालिटी आहे? हा, रेअर टायगर आहे. काय कुठला रेअर टायगर आहे इथे? रेअर रेअर नाही, फॉर ब्लॅक टायगर्स. ओके, ब्लॅक टायगर साठी स्पेशली आहे. पण असं नाही की सगळे टायगर ब्लॅक असतात, ठीक आहे, पण ब्लॅक टायगर साठी स्पेशली आहे हा लोकेशन. ओके, ते सांगतो ब्लॅक टायगर बद्दल. पण दुसरं विचारतोय की कुठल्या स्टेट मध्ये आहे सिमलीपाल टायगर रिझर्व? ओडिशा, बरोबर. ओके, आता टायगर ब्लॅक कसे होतात पुण्यामध्ये? जेनेटिक म्हणजे काय? काय याच्यामध्ये जेनेटिक कुठला फेनोमेना तुम्ही बोलतात? हा, नाही, तो लेपर्ड ब्लॅक असतो तेव्हा पॅन्थर बोलतो. ऍक्च्युली पॅन्थर आणि लेपर्ड वेगळा पार्ट आहे, ठीक आहे. ब्लॅक पॅन्थर बोलला तर ऑब्व्हियसली वेगळा पार्ट आहे. लेपर्ड माहिती आहे ना, लेपर्ड आपल्या इंडियामध्ये लेपर्ड भेटतात. पॅन्थर आहे तो ऍक्च्युली जरा साईजने कमी असतो, तो अमेझॉन मध्ये भेटतो, ब्राझील वगैरे या साईडला. ओके, मला सांगा काय असं कुठला जेनेटिक फिनोमेना आहे म्हणून हा ब्लॅक कलर होऊन जातो? इथे स्ट्रिप्स आहे ना मोठे होऊन जातात आणि जो येलो पार्ट आहे हा कमी होऊन जातो, कमी डॉमिनेट. बरोबर, बिकॉज ऑफ मेलॅनिन जास्त, कारण की आपला पिगमेंट आहे मेलॅनिन, त्याच्यामुळे तुमचा कलर, केसांचा कलर, डोळ्यांचा कलर डिटरमाइन होतो. जेवढं जास्त मेलॅनिन प्रोडक्शन आहे तेवढे तुम्ही काळे असणार, डोळ्याचा कलर पण काळा होऊन जाईल, म्हणजे डार्क ब्राऊन होऊन जाईल. काळा नसतो, डार्क ब्राऊन असतो, आणि केस पण ब्राऊन असतात, म्हणजे ब्लॅक असतात. ओके, तर या टायगरमध्ये मेलॅनिन प्रोडक्शन जास्त असतो. तर हे का होतं? बिकॉज ऑफ म्युटेशन ऑफ जीन्स. जे जीन्स रेस्पॉन्सिबल आहे फॉर कलर, याच्यामध्ये ॲब्रप्ट चेंज होतो. ओके, दॅट इज कॉल्ड म्युटेशन. जनरली 99.9% म्युटेशन हार्मफुल असतात, पण काय काय म्युटेशन न्यूट्रल असतात किंवा बेनिफिशियल पण असतात. ठीक आहे, म्युटेशन माहिती आहे ना? ओके, बिकॉज ऑफ म्युटेशन ऑफ जीन्स. ठीक आहे, हे झालं तुम्हाला ब्लॅक टायगर बद्दल सांगितलं. तर हे रिसेंटली न्यूज मध्ये काय होतं, कुठला तरी एक टायग्रेस जी महाराष्ट्राची ताडोबा टायगर रिझर्व पासून इथे शिफ्ट केला होता, म्हणून हा न्यूज मध्ये होता. त्या टायग्रेसचं नाव काय? हा, टायग्रेसला नाव देतात. हा, टायगरला नाव देतात फॉरेस्ट डिपार्टमेंट. हा, नाही, हिरोईनचं नाव आहे, बोल. हा, अरे नाही, जुनी हिरोईन आहे याची. 90s नाही, 70s वाली जीनत टायग्रेस. ओके, ती कुठून ते कुठपर्यंत आपण लोकेट केली आहे? ऑब्व्हियसली ताडोबा, अंधारी टू सिमलीपाल. ओके, म्हणून हा परत न्यूज मध्ये होता, कारण की हिला म्हणजे लोकेशनमुळे, म्हणजे लोकेशन चेंज केल्यामुळे तिकडचे आदिवासी आहे त्यांना शिफ्ट केलं गेलं होतं. ठीक आहे, म्हणून त्याचा डिस्कंटेंट होता, म्हणून हा न्यूज मध्ये आला होता. म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की त्या कुठला नॅशनल पार्क आहे, ते टायगर रिझर्व आहे. हा टायगर रिझर्व कशासाठी इम्पॉर्टंट आहे, कुठला स्टेट आहे आणि टायग्रेसचं नाव काय आहे. ठीक आहे, आणि कुठून ते कुठे लोकेट केलं. ताडोबा अंधारी कुठल्या डिस्ट्रिक्ट मध्ये येतो आपल्या महाराष्ट्रामध्ये? तो महाराष्ट्राचा एकदम जुना आणि मोठा टायगर रिझर्व आहे, आणि सगळ्यात जास्त टायगर्स महाराष्ट्रामध्ये फक्त तिकडेच भेटतात, as per टायगर काय बोलतात सेन्सस. नागपूर डिव्हिजन बोलू शकतो मी, डिस्ट्रिक्ट विचारतोय. नाही, चंद्रपूर. ठीक आहे, चंद्रपूर तो पण नॉर्थ ईस्ट ऑफ महाराष्ट्रामध्येच आला. ठीक आहे, गोंदियाच्या बाजूला. ओके,
रफ करू इथपर्यंत का डाऊट? काय डाऊट? जीन्सचं म्युटेशन. ओके बघा, नॉर्मली जे आपले प्रोटीन्स आहे, तुम्ही जे आहे ना, तुम्ही सगळ्यात जास्त पाणी सोडून मेजर तुम्ही प्रोटीननी बनलेले, ठीक आहे. ते नॉनव्हेज खाता ते पण कशाने? प्रोटीनसाठी बनले. आणि प्रत्येक प्रोटीन वेगवेगळ्या जीन्समुळे बनलेले असतात. आता हा समजा डीएनए. डीएनए असा नसतो, तुम्हाला समजवण्यासाठी सांगतो, ठीक आहे. ह्याच्या वेगवेगळे सेगमेंट्स आहे, ते वेगळ्या वेगळ्या प्रोटीनसाठी रेस्पॉन्सिबल आहे, ठीक आहे. समजा हाईटचं सांग, हाईट एच, आणि तुमचा समजा कलर सी, ठीक आहे. आता हाईट हे जीन्स आहे ना, कॉम्बिनेशन, याच्यामुळे वेगळे वेगळे बेस पेअर असतात. हे मी तुम्हाला शिकवलेलं होतं, ठीक आहे. कुठले कुठले बेस पेअर असतात? ए टी, सी जी किंवा जी सी, ओके, आणि टी ए. हे वेगळ्या वेगळ्या कॉम्बिनेशन मध्ये असतील. कधी टी टी ए, जी जी जी, वेगळे वेगळे तुमच्यामध्ये वेगळे वेगळे असतील, ठीक आहे. त्या हिशोबाने तुमची हाईट आहे, बरोबर. हे हाईट काय आहे? कारण की दिस पार्ट गेट ट्रान्सलेटेड, इथे लिहितो ट्रान्सलेटेड इंटू प्रोटीन. आणि प्रोटीन एक एक्सप्रेशन आहे, म्हणजे तुम्हाला बाहेरही तुम्हाला दिसतोय तुमची हाईट वाढली आहे का कमी आहे, कळलं. इंटेलिजन्स पण तसाच आहे, ओके. तर चुकीने कदाच समजा ह्याच्यामध्ये कधी चेंज झाला, उलटा फुलटा झाला, ठीक आहे, तर त्याच्यामुळे हाईट पण उलटी फुलटी होऊन जाईल, चेंज होऊन जाईल. दॅट इज कॉल्ड म्युटेशन. हे म्हणून म्युटेशनला आपण बोलतो ॲब्रप्ट चेंज. अचानक चेंज होऊन जातो, ठीक आहे. आयदर आपोआप होऊन जातो किंवा कुठला म्युटॅजेन, म्हणजे कुठला एजंटने होऊन जातो, त्याला म्युटॅजेन बोलतो. रेडिएशन, औषध वगैरे काही, ठीक आहे. कळलं तुम्हाला? ओके, दॅट इज अ काइंड ऑफ जेनेटिक म्युटेशन, म्हणून त्याला म्युटेशन ऑफ जीन लिहिलंय. इथपर्यंत का डाऊट? परत विचारणार? ओके, मग बोलला आन्सर द्या, ठीक आहे, कारण की मी शिकवलेलं. ओके, कळलं तुम्हाला? म्हणून म्युटेशन मुळे खूप सारे आजार पण होतात, तुम्हाला माहिती असणार. कुठले कुठले? डाऊन सिंड्रोम, हा, टर्नर सिंड्रोम वगैरे, हे सगळे, ठीक आहे. कधी कॅन्सर पण होतो, ठीक आहे. अचानक नॉर्मल सेल डिव्हिजन वाला जीन आहे, ते नॉर्मल सेल डिव्हिजन साठी आहे, ते चेंज झाला तर सेल डिवाइड 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 होत राहणार किंवा डिवाइड होणारच नाही, कळलं. आणि जेव्हा डिवाइड 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 होत राहणार, दॅट इज कॉल्ड कॅन्सर. ओके, रफ करू. ओके, आता एक पिलग्रिमेज साइट आहे, तो न्यूज मध्ये होता, मानसरोवर साइट किंवा पिलग्रिमेज साइट, ठीक आहे. तर रिसेंटली मानसरोवर यात्रा आपण चालू केली आहे इंडियाने, परत रिझ्यूम केली, ठीक आहे, जी ऍक्च्युली सस्पेंडेड होती 2020 नंतर. आता क्वेश्चन येऊ शकतो, मानसरोवर हा पिलग्रिमेज साइट कुठल्या देशामध्ये आहे आणि इंडियापासून तिकडे जाण्यासाठी कुठले कुठले पासेस आहे, कुठून जातात, सांगा मला तुम्ही. कुठे आला? हा, नेपाळ का चायना? नेपाळ, चायना, कुठला? हा, कोण कोण चायना? हात वरती करा. आणि कोण कोण नेपाळ बोलतो? हात वरती करा. तू काहीच नाही बोलत आहे. पाकिस्तान मध्ये? अरे इंडिया जायला देईल. ओके, तर हे आहे तिबेटमध्ये, ठीक आहे. तिबेटमध्ये चायना, चायनाचा प्रोव्हिन्स आहे तिबेट, बरोबर आहे, ठीक आहे. तर इथे मनसरोवर काय आहे? मनसरोवर लेक आहे त्याच्यामुळे.
ओके, मनसरोवर आहे. इथे एक दुसरा एक लेक आहे, त्याचं नाव आहे राकास, आणि हा मनसरोवर. ओके, हा ऍक्च्युअली पिलग्रिमेज साइट आहे फॉर हिंदुइझम, जैनिझम आणि इव्हन बुद्धिझम. लक्षात ठेवा, लक्षात तुम्ही हिंदुइझम फक्त लिहून येणार. हा ये ठीक आहे, हे काय आलं. दुसरं, इंडियामधून इथे जाण्यासाठी 2 पास ओपन आहे. ते कुठले 2 पास आहे? इथे मी तुम्हाला हिंट देतो. हा एक पास आहे आणि हा एक पास आहे. हा, ते माहिती आहे. पासचं नाव या पासचं नाव काय? लिपुलेख. ठीक आहे, या पासचं नाव काय सांगा? सांगा. हा, सिक्कीमच आहे. कुठला पासचं नाव काय? नाथुला. ला म्हणजे पास. ओके, इन भूटानीज लँग्वेज, लडाखी लँग्वेज. ओके, लिपुलेख आणि नाथुला. तर रिसेंटली काय झालं, आपण लिपुलेख आणि नाथुला पास ओपन केला. ठीक आहे, हा क्वेश्चन आलेला का? कारण की जसं आपण लिपुलेख पास ओपन केला तर एक कंट्री ऑब्जेक्ट करायला लागली. कुठली कंट्री होती? चायना आणि इंडिया तर रेडी आहे ओपन करायला, पण एक कंट्री आहे ती ऑब्जेक्ट करायला लागली. कोण? नेपाळ. कारण की ती बोलते हा जो पार्ट आहे, ओके, हा नेपाळचा आहे बोलते. ठीक आहे, म्हणजे हा पास पण नेपाळचा आहे. आणि आपल्या करन्सीवर पण असंच तिने केलं, आपल्या मॅपवर वगैरे, बुक्स वगैरे जे पण आहे तिकडे नेपाळने. ठीक आहे, हा जो पार्ट आहे उत्तराखंडचा तो दाखवला नेपाळचा, म्हणून हा न्यूज मध्ये होता. आणि हा ओपन केल्यामुळे मनसरोवर यात्रा, लक्षात ठेवा, ह्याच्यामध्ये एका न्यूज मध्ये आली होती. तर आपल्याला लक्षात ठेवा, काय आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, मनसरोवर लेक कुठे आला. ठीक आहे, कुठल्या 2 कंट्रीच्या मध्ये अग्रीमेंट आहे फॉर मनसरोवर यात्रा, तो आहे चायना आणि इंडिया. बरोबर. मनसरोवर जाण्यासाठी कुठले 2 पास आहे आणि कुठल्या 2 स्टेटमध्ये ते बिलॉंग आहे. तर कुठला पास आहे? लिपुलेख कुठे आला? आणि दुसरा पास कुठला आहे? कुठे आला? कुठला स्टेट? सिक्कीम मध्ये. ठीक आहे, हे तुम्हाला काय आला. दुसरं, मनसरोवर लेक आणि राकास लेक पकडा, दोन्ही पकडा. हे 2 लेक आहे, ह्याची सॅलिनिटी कशी आहे? सॅलिनिटी म्हणजे म्हणजे फ्रेश वॉटर आहे काय, सॉल्ट लेक आहे काय, ब्रॅकिश आहे, कसं आहे सॅलिनिटी कशी आहे याची? हा, नाही बोला. हा, नाही, दिस इज ब्रॅकिश वॉटर. लक्षात ठेवा, ब्रॅकिश म्हणजे थोडासा सॅलिनिटी जो मरीन वॉटर आणि फ्रेश वॉटरच्या मध्ये, दॅट इज कॉल्ड ब्रॅकिश वॉटर, जे नॉर्मली आपल्याला भेटतो खाडीमध्ये. ठीक आहे, खाडीमध्ये का? कारण की नदीचं पाणी भेटतं आणि समुद्राचं पाणी आहे, दोघांनी मिळून एक मीडियम सॅलिनिटी असते. समुद्राच्या एकदम हायली सलाईन नसतो आणि नदीसारखा एकदम हायली फ्रेश वॉटर नसतो, मधोमध असतो. दॅट इज कॉल्ड ब्रॅकिश वॉटर. तुम्ही बोला एवढा वरती ब्रॅकिश वॉटर कसं आलं? इथे पण काय खाडी होती काय? हा पार्ट तुमच्या एमपीएससी बी ग्रुप, सी ग्रुप मध्ये नाही विचारणार, राज्यसेवा किंवा युपीएससीच्या कुठल्याही एक्झाम मध्ये विचारू शकतात. वाय? एवढं कळलं तुम्हाला? फॅक्ट्स कळले? काय डाऊट इथपर्यंत? मग तुम्हाला सांगतो इथे समुद्रामध्ये पाणी कसं आलं समुद्राचं. रफ करू याला. ओके, डन. कुठली? नाही, गंगाची ट्रिब्युटरी गंगोत्री आहे, ती उत्तराखंड मध्ये येते. ओके, हे बघा, आपला इंडिया आहे,
आपण असंच करूया, इंडिया आहे. नॉर्मली असं दिसतो ना. आणि इथे पाकिस्तान आहे, इराण आहे, इथे आपलं म्यानमार वगैरे हे. पण ऍक्च्युली ना हे जे अर्थ क्रस्ट आहे प्लेट्स मध्ये डिवाइड आहे, तुकडे तुकडे. ओके, जसं वेफरचे तुकडे करा वेगळे वेगळे, तसाच आहे अर्थचा क्रस्ट. ठीक आहे, म्हणून याला प्लेट्स बोलतो. नॉर्मली प्लेट आहे ना असा जातो, हा वरचा प्लेट आहे, ह्याला युरेशियन प्लेट बोलतो. हा पार्ट मी परत शिकवणारच आहे, कारण की रिसेंटली अर्थक्वेकचे हे आलेलं. कुठल्या देशामध्ये झालं अर्थक्वेक? हा, कुठे? नाही, जपानमध्ये आलेला 5.4. तेवढा इम्पॉर्टंट नाहीये. कुठला, ज्यामध्ये आपण इंडियाने मिशन पाठवलेलं होतं? व्हेनेझुएला, बरोबर. म्हणून तेव्हा मी शिकवणार होतो, म्हणून मग अगोदर शिकवतो. हा जो वरचा पार्ट आहे पूर्ण, हा रशिया, चायना वगैरे जेवढं पकडून, इव्हन युरोप पकडून, हा पूर्ण एक मोठा प्लेट आहे, दॅट इज युरेशियन. आणि हा जो एवढा पार्ट आहे, ठीक आहे, काश्मीरला सोडून, ह्याला बोलतो इंडियन किंवा इंडो ऑस्ट्रेल प्लेट. ठीक आहे, युरेशियन आणि इंडो ऑस्ट्रेल प्लेट. प्रॉब्लेम काय आहे आता, हा जो प्लेट आहे हा धसतोय. ओके, हा खाली येतोय. या कोलिजनमुळे हिमालय बनले. ठीक आहे, जसं एक चादर इथून येते, एक चादर इथून येते, दोन्ही टकरले आणि एक असा फोल्ड तयार झाले. कळलं? म्हणून हिमालयासला आपण फोल्ड माउंटन्स पण बोलतो. आणि हे वाढतातच वाढतात, कारण की हे ऍक्टिव्हली चालूच आहे, कोलिजन चालूच आहे, म्हणून ह्याला यंग फोल्ड माउंटन्स पण बोलतो. कळलं? कळलं? आता एवढं कळालं तुम्हाला, ठीक आहे. पण काही मध्ये हे हा जो पार्ट आहे इंडो ऑस्ट्रेल प्लेट, हा इथे नव्हता. हा कुठे होता? आफ्रिकाला जोडून होता. हा होता आपला इंडिया आणि हा होता आफ्रिका. कळलं? तर ह्याला मी काढून टाकतो. आपण पाठी जाऊया टाइमच्या पाठीमागे. ओके, मग काही टायमाला हे डायव्हर्ट झाले, हा इथे गेला, हा प्लेट इथे गेला. ओके, जसा डायव्हर्ट झाला हा प्लेट डिटॅच झाला. ओके, हा डिटॅच होऊन इथे मूव्ह व्हायला लागला. ठीक आहे. आता एक टाइमासाठी, एक टाइम म्हणजे तुम्ही टाइम पकडलात ना, दॅट इक्विव्हॅलंट टू लॅक्स ऑफ इयर्स. ठीक आहे, लॅक्स ऑफ इयर्स. मग तो एक टाइम पकडा, तो असा टाइम असेल की इथे इंडियन प्लेट आहे आणि हा युरेशियन प्लेट आहे. ओके, आता इथून नद्या जातात आहे, इथून पण नद्या जातात आहे. ओके, कळलं? ते एक टाइम आला असेल की एवढासा पार्ट आला असेल. आता हे समुद्र आहे, हे नद्या आहे, खाडी झाली. ओके, तर जसा हे वरती गेलं, कोलॅड झाले हे दोन्ही. ठीक आहे, हे जसं कोलिजन झाला, तर जे पण काय बोलतात, इथे तुम्ही हॉरिझॉन्टली लक्षात ठेवा, हा प्लेट आहे, हा प्लेट आहे. ठीक आहे, हे मूव्ह होतात आहे. हा आपला युरेशियन आहे, हा इंडियन प्लेट आहे. ठीक आहे, आणि इथे होतं समुद्र. ठीक आहे, आणि इथून काय देत होतं, जे पण डिपॉझिट आहे, नदी आहे ना, सिल्ट वगैरे डिपॉझिट करतात ते, जसं हे मूव्ह होतात आणि हे डिपॉझिट वाढतोय आणि हे पण वरती वरती जात आहे, सिल्टेशन. आणि हे कोलॅड होऊन इकडचा जो सी आहे, हा सी स्कूपअप झाला वरती. हा ये कळलं? जो सी होता एकदम एन्शंट पॅलिओलिथिक सी, तो वरती गेला आणि त्याच्यामध्ये पाणी हळूहळू कमी राहिलं. आणि कुठे कुठे जो सी वाचला तो होता तुमचा मनसरोवर लेक, पँगॉंग सो लेक. ठीक आहे, राकास लेक, हे जे हिमालयामध्ये भेटतात ना लेक, हे ऍक्च्युअली जुना काळी एक सी होते, त्याचे एक पार्ट्स आहे. कळले? तुकडे तुकडे, बिकॉज ऑफ दिस फेनॉमेना. आणि या फेनॉमेनाला बोलतो जिओसिंक्लाइन. ओके, याला जिओसिंक्लाइन बोलतो. कळलं? असा हळूहळू सी क्लोज होतो ना आणि डिपॉझिट फॉर्म होतात आणि आतला जो सी आहे तो स्कूपअप होतो, वरती जातो हिमालयाच्या वरती. दॅट इज कॉल्ड जिओसिंक्लाइन. ओके, हा जो वर्ड आहे हा एमपीएससी राज्यसेवा करत असणार
किंवा UPSC करत असणार तरच लक्षात ठेवा, तर नाही गरज आहे. तुम्हाला जर सांगायची हेच आहे की इथपर्यंत ब्रॅकिश वॉटर की सॉल्टी वॉटर कसा पोहोचला, कळलं? इथपर्यंत का डाऊट? तुमचे चेहरे बघून डाऊट नाही ना तुला? तू हा पण नाही बोलत, तुला नाही विचार. हा ओके, कळलं? रफ करू याला. ओके, आपण मनसरोवर यात्रा झाली. मग G7 सबमिट करून आपण आता इंडियन पॉलिटी घेऊया. ठीक आहे, रफ करू ना. रिसेंटली G7 सबमिट झाली. तर बँकिंग मध्ये मोस्टली विचारतात की हे जे ऑर्गनायझेशन आहे त्याचा हेडक्वार्टर कुठे आहे, या ऑर्गनायझेशन मध्ये कोण कोण आहे, असे बँकिंग मध्ये विचारतात. ठीक आहे, MPSC मध्ये पण विचारतात. तर मला सांगा G7 कंट्रीज कोण कोण आहे, या समिट मध्ये G7 कंट्रीज कोण कोण आहे? तुम्हाला हिंट देतो, दिस आर वन ऑफ द मोस्ट ऍडव्हान्स कंट्रीज, डेव्हलप कंट्रीज. ओके, जपान. दुसरा इंडिया नाहीये. हा नाही, सौदी अरेबिया तो क्रूड ऑइलमुळे तो श्रीमंत दिसतो, असा टेक्नॉलॉजिकली वेळ डेव्हलप कंट्री नाही तो. ओके, चायना पण नाहीये. USA. दुसरा रशिया एका काळात होता. ठीक आहे, इथे लिहितो मी, असा हे करतो, सर्कल करतो, एका काळात होता, नंतर नाहीये. दुसरा बरोबर जर्मनी आणि कॅनडा, फ्रान्स आणि UK, इटली. किती झाले? 8. ठीक आहे, तर काय झालं होतं, रशियाने क्रिमियन पेनिन्सुला कोणाचा होता? युक्रेनचा, तिकडे हमला केलेला होता. ठीक आहे, जसं तिकडे हमला केला युक्रेनवर, आताची गोष्ट नाही बोलत आहे, आता नाही, खूप अगोदर 2018ला 17ला तो क्रिमिया एक पार्ट होता युक्रेनचा, त्याच्यावर हमला केला रशियाने. आणि जसा हमला केला त्याच्यामुळे रशियाला या ग्रुपमधून काढून टाकलं. म्हणजे G8 होता तो झाला G7. कळलं? ओके, पण हा फॉर्म केव्हा झाला, हा ग्रुप तो मॅटर करतो. फॉर्म केव्हा झाला? फॉर्म आफ्टर 1973 ऑइल क्रायसिस. 1973 ऑइल क्रायसिस, सेम आता गल्फ प्रॉब्लेम चालू आहे. ठीक आहे, त्यामुळे ऑइल क्रायसिस आणि LPG क्रायसिस होती. तर 1973 ला पण ऑइल क्रायसिस होती आणि रिझन पण तो सेमच होता, इस्रायल वर्सेस ऑल गल्फ नेशन्स वॉर चालू होते. ठीक आहे, मग त्यामुळे जे डेव्हलप नेशन, आता जेवढे डेव्हलप आहे तेवढी एनर्जी लागते. इमॅजिन करा, जो एकदम फास्टेस्ट कम्प्युटर आहे आणि नॉर्मल कम्प्युटर आहे, कोण जास्त एनर्जी घेणार? फास्टेस्ट. सेम आपल्या इकॉनॉमीमध्ये पण आहे, जी एकदम फास्टेस्ट इकॉनॉमी, ग्रोईंग इकॉनॉमी आहे, त्यात जास्त एनर्जी लागते डेव्हलपमेंटसाठी. ठीक आहे, तर हे जे डेव्हलप कंट्रीज होते ते ह्यांना ऑइल क्रायसिसचा जास्त झटका लागला. पण ह्यांनी विचार केला की आपण येऊन एक टॉक शॉप बनवायचे, म्हणजे तिकडे मिसळून एक काय काय योजना किंवा पॉलिसी काय पण बनवू शकतो. ठीक आहे, तर त्यांनी G8 बनवला. पण ऍक्च्युली पहिला होता G7, G6 होता पहिला, नंतर कॅनडा नंतर ऍड झाला आणि रशिया नंतर ऍड झाला. पहिला होता G6, नंतर G7, नंतर G8 बनला आणि G8 मधून रशियाला काढलं, परत G7 झाला. ठीक आहे, तर काय ट्रिगर पॉइंट काय होता? 1973 चा ऑइल क्रायसिस. ओके, त्याचा हेडक्वार्टर कुठे आहे? नो हेडक्वार्टर. ठीक आहे, कारण की उद्या टॉक शॉप आहे, असोसिएशन आहे, त्याचा हेडक्वार्टर, सेक्रेटेरिएट वगैरे काही नाहीये. ओके, याच्या कंट्रीचा बेनिफिट आहे की बघा सगळ्यांचे विजन शेअर्ड आहे. ठीक आहे, हे डेव्हलप कंट्रीज आहे आणि जास्ती करून जर जपानला सोडलं तर अँग्लो सॅक्सन कंट्रीज आहे, म्हणजे गोरे गोरे लोकांचे ख्रिश्चन कंट्रीज आहे. तर ह्यांचा तो विजन आहे की आपला जो एनर्जी सप्लाय आहे हा सेक्युअर राहायला पाहिजे. ठीक आहे,
म्हणून या लोकांनी एक असोसिएशन बनवलं की काय पॉलिसी काय असली पाहिजे, डिफेन्स पॉलिसी काय म्हणजे डिप्लोमॅटिक पॉलिसी काय असली पाहिजे, हे लोक टॉकशॉप आहे. ठीक आहे. याच्यामध्ये इंडियाचा पार्ट नाहीये, इंडिया पार्ट नाहीये, पण इंडियाला इन्व्हाइट करतात. लक्षात ठेवा, इंडिया इज नॉट ऑफिशियली पार्ट बट इंडिया गेट इन्व्हाइटेड की तुम्ही पण या वगैरे बोला वगैरे. बस इंडिया इज नॉट ऑफिशियली पार्ट, पण इन्व्हाइट करतात ॲज अ ऑब्झर्वर किंवा स्टडी सर्कलमध्ये यायच्या. ओके, कळलं? अच्छा, तर आता रिसेंटली जो समिट झाला हा कुठल्या कंट्रीमध्ये आणि कुठल्या सिटीमध्ये झाला? हा बोला, कुठला एक कंट्री पकडा. यूएन, फ्रान्स. ठीक आहे. आणि हा जो झाला हा होता 52nd समिट होता. ठीक आहे. इंडिया गेलेला, हा गेलेला इन्व्हायटेड. ठीक आहे, कळलं तुम्हाला? इथपर्यंत का डाऊट? ओके, मी आता इन पॉलिटी घेतो. अच्छा, लास्ट लेक्चरमध्ये आपण प्रेसिडेंट कंप्लीट केलेला होता है ना. आपण मग पुढच्या वेगळ्या टॉपिकवर जाणार होतो, तो होता व्हाईस प्रेसिडेंट. बरोबर, रफ करू याला. तिला ना एकटं ठेवायचं पुढच्या वेळेला. ठीक आहे. काय झालं, बाहेरच काढायचं बोलले? नाही रे, एवढं नाही. ठीक आहे, व्हाईस प्रेसिडेंट. आता मला सांगा, मी एक एक्झिक्युटिव्हचं डेफिनेशन सांगितलं इन सो अँड सो आर्टिकल. त्याच्यामध्ये ठराविक जे ऑथॉरिटी आहे किंवा डिझिग्नेशन आहे ते एक्झिक्युटिव्हच्या डेफिनेशनमध्ये येतं. मला सांगा कुठला आर्टिकल आहे आणि कोण कोण येतो? बोला. का आर्टिकल 54, 59 काय काय सांगा? आर्टिकल 53. ह्याच्यामध्ये एक्झिक्युटिव्हच्या डेफिनेशनमध्ये जर मी युनियन एक्झिक्युटिव्ह बोललो सेंट्रल लेवलचा, ते कुठला कुठला येतो? त्याच्यामध्ये प्रेसिडेंट येतो, हे मी केलेलं होतं. त्याच्यानंतर प्राईम मिनिस्टर येतो, काउन्सिल ऑफ मिनिस्टर येतो, नंतर बोला व्हाईस प्रेसिडेंट येतो ना, विसरलात? म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट इज ऑल्सो पार्ट ऑफ सेंट्रल एक्झिक्युटिव्ह, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, ओके. बघा, तुम्हाला पुढे जायच्या अगोदर मी सांगतो व्हाईस प्रेसिडेंटचा मेन रोल काय, ते मी पुढे सांगणारच. व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे हे समजू नका की प्रेसिडेंटच्या बाजूला बसलेला असणार, नाही. ठीक आहे, त्याचा मेन ऍक्च्युअली रोल आहे 99.9% इज अ एक्स ऑफिशियो चेअरमॅन ऑफ राज्यसभा. जसा लोकसभामध्ये कोण असतो? प्रिसाइडिंग ऑफिसर कोण असतो? स्पीकर असतो. तसंच राज्यसभेचा प्रिसाइडिंग ऑफिसर एक्स ऑफिशियो चेअरमॅन म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट असतो. याचं 99% काम तेच असतं. हा फक्त तेव्हाच बनतो ॲज अ व्हाईस प्रेसिडेंट, म्हणजे ॲज अ प्रेसिडेंट म्हणजे काम करतो, म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट सारखं, जेव्हा प्रेसिडेंट मरतो. हे मी सांगितलं होतं तुम्हाला प्रेसिडेंट शिकवताना. जर प्रेसिडेंट आजारी आहे, अचानक त्याने रिझिग्नेशन दिली प्रेसिडेंटनी, त्यावेळेला त्या सीटमध्ये कोण काम करणार? तेव्हा व्हाईस प्रेसिडेंट म्हणून काम करतो. बाकीच्या वेळेला हा एक्स ऑफिशियो चेअरमॅन ऑफ राज्यसभाच काम करतो. ओके, हे ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सांगून ठेवतो. कळलं?
ओके, तर एवढं कळालं तुम्हाला. आता याचं इलेक्शन कसं होणार थोडं आपण कम्पेअर करत जाऊया विथ प्रेसिडेंट. याचा इलेक्शन कसं होणार, ठीक आहे. काय झालं हॅलो, हा थंडी वाजते अक्कर पण. तिकडे काठी असणार पट्टी वरती हा. ठीक आहे. आता मला इलेक्शनचं सांगा. एक आपल्या इथे आपण कन्सिडर करूया प्रेसिडेंट आणि एक इथे व्हाईस प्रेसिडेंट. इलेक्शनच्या टाइम म्हणजे प्रेसिडेंटचा इलेक्शन टायमाला एक इलेक्टोरल कॉलेज इन्व्हॉल्व होतं. इलेक्टोरल कॉलेज म्हणजे जे मेंबर्स इन्व्हॉल्व होतात इलेक्शनमध्ये, दॅट इज कॉल्ड इलेक्टोरल कॉलेज. ह्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व व्हायचं प्रेसिडेंटच्या इलेक्शनमध्ये? इलेक्टेड मेंबर ऑफ, बोला ना, लोकसभा अँड राज्यसभा. दुसरे इलेक्टेड मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. बरोबर. कोण नाही करायचं तो कोण? नॉमिनेटेड मेंबर. हे नाही इन्व्हॉल्व व्हायचे. ओके, नॉमिनेटेड मेंबर ऑफ राज्यसभा और लोकसभा, ठीक आहे, हे इन्व्हॉल्व नाही व्हायचे. दुसरं अजून कोण नाही व्हायचे इन्व्हॉल्व? लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे मेंबर्स हे इन्व्हॉल्व नाही व्हायचे. हे तुम्हाला सांगितलेलं आहे ना जेव्हा प्रेसिडेंट शिकवताना. आता व्हाईस प्रेसिडेंटच्या वेळेला इलेक्टोरल कॉलेजमध्ये कोण असणार तुम्ही मला सांगा. तुम्ही जे विचार करणार तेच कॉन्स्टिट्यूशन असेंब्लीमध्ये या लोकांनी कॉन्स्टिट्यूशन ड्राफ्ट करताना विचार केला की बाबा कोण असलं पाहिजे. विचार करा. लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ऑफ स्टेटमध्ये असतो ना एक्स्ट्रा हाऊस. नाही, प्रेसिडेंट असं काहीच काम नाही करणार इलेक्शन मध्ये. सांगा. एक तर आहे इलेक्टेड मेंबर ऑफ लोकसभा अँड राज्यसभा म्हणजे पूर्ण पार्लमेंटचे इलेक्टेड मेंबर्स. दुसरं नॉमिनेटेड मेंबर्स ऑल्सो. लोकसभा आणि राज्यसभा. आता लोकसभाचा नॉमिनेटेड मेंबर कोण नाहीये, ठीक आहे. पहिला व्हायचा अँग्लो इंडियन कम्युनिटीचे 2 मेंबर, आता तो काढून टाकलाय. आता करंटली फक्त राज्यसेवामध्येच आहे, ठीक आहे, नॉमिनेटेड मेंबर. हे लक्षात ठेवा. दुसरं इलेक्टेड मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतात का? जरा लॉजिकली विचार करा आणि मला सांगा. रिझन पण द्या. सांगा. नाही होत. मेंबर्स ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अँड काउन्सिल हे इन्व्हॉल्व नाही होत का? कारण की त्यांनी लेजिस्लेटिव्ह असेंब्लीमध्ये काय सांगितलं ड्राफ्टिंग कमिटीने की जास्त करून व्हाईस प्रेसिडेंटचं काम काय, एक्स ऑफिशियो चेअरमॅन ऑफ राज्यसभा. तो प्रेसिडेंट म्हणून रेअरली ऍक्ट करतो, रेअरली, ठीक आहे. तर त्याच्यासाठी मेंबर्स ऑफ लोकसभा आपले लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची काय गरज आहे, बरोबर. म्हणून हे मेंबर नसतात, म्हणजे सगळे पार्लमेंटचेच मेंबर असतील, नॉमिनेटेड आणि इलेक्टेड दोन्ही. कळलं तुम्हाला? ओके, ठीक आहे. आता टाईप ऑफ इलेक्शन कशी असणार ह्याला रफ करू. टाईप ऑफ इलेक्शन एक तर असते इनडायरेक्ट इलेक्शन ज्यामध्ये तुम्ही इन्व्हॉल्व होतात, आणि एक असते इनडायरेक्ट इलेक्शन हे तुम्ही रिप्रेझेंटेटिव्ह निवडलेले ते इन्व्हॉल्व होतात तुमच्या बिहाफ मध्ये. रफ करू. सांगा.
तर एक आहे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट. ठीक आहे. या बाबतीमध्ये प्रेसिडेंटच्या टायमाला कसा इलेक्शन होता? इनडायरेक्ट. ठीक आहे. इनडायरेक्ट सिक्रेट बॅलॉटने, म्हणजे एक बॅलॉटमध्ये वोट देतात, ते एक मेंबरने दुसऱ्या मेंबरला नाही सांगायचं, इव्हन व्हीप असेल त्याला पण सांगायचं नाही. ठीक आहे. सिक्रेट बॅलॉट म्हणजे सिक्रेसी मेंटेन राहतात, कोण कोणाला वोट दिलं. दुसरा, का हा सिंगल ट्रान्सफरेबल वोट होता प्रेसिडेंटच्या टायमाला? होता ना, मी तुम्हाला एक डायग्राम काढून दाखवला होता. सगळ्यांना एक एक चिठ्ठी दिली, सगळ्यांनी प्रिफरन्स मार्क केला. हा, तर एक गेला तर त्याचा वोट दुसरीकडे ट्रान्सफर झाला. ठीक आहे. थर्ड प्रिफरन्सचा गेला तर सेकंड प्रिफरन्स मध्ये ट्रान्सफर होतो त्याचा वोट. इट इज ट्रान्सफर ऑफ वोट. ओके. सिंगल ट्रान्सफरेबल वोटिंग. ओके. दुसरं, ज्याला वोट जास्त भेटले तो निवडला गेला. ओके. तर हे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन आहे का याच्यामध्ये? प्रेसिडेंटच्या टायमाला प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन होतं का? नाव होतं प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन. मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की सिंगल ट्रान्सफरेबल वोट आणि प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन हे दोन आहे ना, हे मिसनोमर आहे. हे पण मी तुम्हाला समजवलेलं. मिसनोमर काय आहे? का सिंगल ट्रान्सफरेबल वोट म्हणजे काय? एकच वोट ट्रान्सफर होतो, पण ऍक्च्युअली सगळे वोट ट्रान्सफर होतात. ओके. ज्या कॅन्डिडेटनी त्या माणसांना कमी वोट दिलं, म्हणजे त्यांना आवडता निवडला नाही, मग त्या माणसाचे वोट सगळे ट्रान्सफर होतात सेकंड आणि थर्ड प्रिफरन्सला. कळलं? म्हणजे सगळे ट्रान्सफर, इथे सिंगल नाही येत. पण हा सिंगल हा एक मिसनोमर आहे. ओके. मिसनोमर म्हणजे असा टर्म यूज केलाय पण त्याचा काय उपयोग नाहीये. ओके. प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय असतं? ज्या पार्टीला जास्त वोट भेटले त्याला जास्त सीट, त्याला कमी भेटले त्याला कमी सीट. पण ऍक्च्युअली प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन होत नाही, पण लिहिलं आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये म्हणून तुम्हाला लिहायचं आहे. ओके. दिस इज ऑल्सो काइंड ऑफ मिसनोमर. ठीक आहे. प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? किती पार्टीला, एक पार्टीला जास्त वोट भेटले त्याला जास्त सीट, कमी भेटले तर कमी सीट. 4-5 पार्टी असतील त्यांना त्या हिशोबाने वोट भेटले तसे त्यांना सीट भेटले. ओके. पण इथे काय, एकच माणूस प्रेसिडेंट बनणार आहे किंवा एकच माणूस व्हाईस प्रेसिडेंट बनणार आहे. तर इथे प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशनचं नावच नसलं पाहिजे ऍक्च्युअली बघायला गेलं तर. ठीक आहे. असं नाही की एक जास्त प्रेसिडेंट म्हणला, एक कमी प्रेसिडेंट म्हणला, एक सगळ्यात कमी, असं नाही आहे ना. ठीक आहे. दॅट इज ऑल्सो काइंड ऑफ मिसनोमर. ओके. पण हे लक्षात ठेवा, हे 4 टर्म्स जे प्रेसिडेंट मध्ये होते हे 4ही टर्म्स व्हाईस प्रेसिडेंट मध्ये पण आहेत. ओके. काय डाऊट इथपर्यंत? ओके. ठीक आहे. रफ करू याला. दुसरं, क्वालिफिकेशन. आता तुम्ही मला सांगा, जे क्वालिफिकेशन प्रेसिडेंटसाठी होते ते काय काय होते? एक त्याच्यामध्ये 4 पॉइंट्स आहे क्वालिफिकेशनसाठी, त्यामुळे एक पॉइंट सोडून बाकीचे 3 पॉइंट सेम आहे प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंटसाठी. पहिलं आहे एज. एज किती होतं प्रेसिडेंटसाठी? 35. ठीक आहे. तर इथे पण मिनिमम एज 35 असलंच पाहिजे. ओके. दुसरं, नॅशनॅलिटी काय असली पाहिजे? ऑब्विसली इंडियन असला पाहिजे. मी हे प्रेसिडेंटच्या सांगताना पण सांगितलेलं 3 टाईपचे सिटिझनशिप भेटू शकते, म्हणजे सॉरी 4 टाईपने सिटिझनशिप भेटू शकते. एक बर्थ, बाय डिसेंट, दुसरं रजिस्ट्रेशन, बाय नॅचरलायझेशन. हे 4ही काही असू दे तुम्हाला प्रेसिडेंट मध्ये उभं राहता येऊ शकतं. ओके. सेम व्हाईस प्रेसिडेंटसाठी पण आहे. 4ही कुठल्याही रिजन मध्ये तुम्हाला सिटिझनशिप भेटली इंडियाची, तुम्हाला व्हाईस प्रेसिडेंट बनू शकतो. ओके. कळलं याच्यामध्ये काय डाऊट? ओके. तिसरी कंडिशन होती की तो ऑफिस ऑफ प्रॉफिट होल्ड नाही केला पाहिजे. ओके.
शुड नॉट होल्ड ऑफिस ऑफ प्रॉफिट. ओके, म्हणजे असं ऑफिस त्याच्यानी पिक्युनरी, मॉनिटरी किंवा नॉन मॉनिटरी फायदे त्या माणसाला भेटू शकते. ठीक आहे, असं ऑफिसचा होल्डर तो नसला पाहिजे. ओके, कळलं तुम्हाला? ओके, आता दुसरा चौथा पार्ट आहे तो जरा वेगळा आहे. प्रेसिडेंट मध्ये काय लिहिलं होतं मला सांगा. नाही, क्वालिफिकेशन मध्ये चौथा पार्ट काय लिहिलं होता प्रेसिडेंटच्या बाबतीत. शुड बी क्वालिफाईड टू बी इलेक्शन टू बी गेट, इथे लिहितो गेट इलेक्टेड अस मेंबर ऑफ लोकसभा. बरोबर, हे प्रेसिडेंटच्या बाबतीत होतं. लोकसभा है ना, जे क्वालिफिकेशन असे असले पाहिजे की तो लोकसभाच्या इलेक्शन मध्ये उभं राहू शकतो. पण व्हाईस प्रेसिडेंटच्या बाबतीत काय, हे लोकसभा काढून राज्यसभा करून टाका. कळलं? ओके, काय डाऊट इथपर्यंत? व्हाईस प्रेसिडेंट हा टॉपिक एवढा इम्पॉर्टंट नाही एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. ठीक आहे, पण जस्ट लक्षात ठेवा, प्रेसिडेंट जास्त इम्पॉर्टंट आहे. प्राईम मिनिस्टर, काउन्सिल ऑफ मिनिस्टर हा जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, रफ करू या पार्टला. ओके, हे क्वालिफाय करून आला, वोटिंग झाली, निवडून आला. आता दुसरा स्टेप काय असणार त्याचं? ऑफिसमध्ये जायच्या अगोदर पहिला स्टेप काय असणार? शपथ घेणं है ना, प्लेज घेणं. तर हा प्लेज कोणाच्या समोर घेणार मला सांगा. प्रेसिडेंट कोणाच्या समोर प्लेज घेतो? ओथ अँड अफर्मेशन, आर्टिकल 69. कोणाच्या समोर व्हाईस प्रेसिडेंट शपथ घेतो? प्रेसिडेंट कोणाच्या समोर शपथ घ्यायचा? हा, पीएमच्या समोर नाही घेत. पीएम त्याच्या समोर शपथ घेतो. तुम्ही शपथ घ्या, तुम्ही शपथ घेता, असं थोडी चालणार. गव्हर्नर खूप छोटी एंटिटी आहे, प्रेसिडेंट खूप मोठी एंटिटी आहे भाई. काहीतरी मोठी एंटिटी पाहिजे ना, की ऍटलिस्ट बरोबरची एंटिटी पाहिजे, त्याच्यासमोर तू ओथ घेणार. प्रेसिडेंट कोणाच्या समोर घ्यायचा? सीजीआय. ओके, चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या समोर ओथ घ्यायचा, शपथ घ्यायचा. ठीक आहे, तर सीजीआय नसेल तर सीजीआयने निवडलेला कुठला तरी सिनियर मोस्ट सुप्रीम कोर्टच्या जजच्या समोर शपथ घ्यायचा. बरोबर, तर व्हाईस प्रेसिडेंट कोणाच्या शपथ घेणार? प्रेसिडेंट. प्रेसिडेंटच्या समोर शपथ घेणार, सिंपल. ओके, ओके. आता नेक्स्ट पॉइंट, तो शपथ घेतला आला. ओके, आपल्या ऑफिसमध्ये आला. आता कंडिशन ऑफ सर्व्हिस. कंडिशन ऑफ सर्व्हिस मध्ये तो केव्हापर्यंत तो ऑफिस होल्ड करू शकतो. ओके, ऑफिस होल्ड करतोय ह्याला लेजिटिमेट पॉइंट केव्हा बोलू शकतो. ओके, कंडिशन ऑफ ऑफिस जो कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिलेला आहे. तर एक आहे की तो ऑफिस ऑफ प्रॉफिट होल्डर नसला पाहिजे. ठीक आहे, दुसरं एकदम लॉजिक यूज करा आणि मला सांगा दुसरा पॉइंट काय असेल. कंडिशन ऑफ ऑफिस सेम मी तुम्हाला प्रेसिडेंट शिकवताना सांगितलं होतं. बघा, असा माणूस असला पाहिजे जो न्यूट्रल असला पाहिजे पॉलिटिकली. ठीक आहे, कुठल्या पॉलिटिक पार्टीचा इन्व्हॉल्व नसला पाहिजे, म्हणजे तो MP MLA वगैरे नसला पाहिजे. बरोबर, तर मला सांगा सेकंड पॉइंट काय असणार? सांगा, मराठीत सांगा. शुड नॉट MP और MLA.
बरोबर. हे होते तुमचे कंडिशन ऑफ ऑफिस. ओके. आता टर्म्स ऑफ ऑफिस. टर्म्स म्हणजे केव्हापर्यंत तो राहू शकतो ऑफिसमध्ये. ओके. सेम आता मला सांगा प्रेसिडेंटचे टर्म्स ऑफ ऑफिस काय होते. प्रेसिडेंटचं काय होतं टर्म्स ऑफ ऑफिस. आयदर तो मेला, ठीक आहे, किंवा त्यांनी रिझाईन केलं, बरोबर, किंवा त्याचा इम्पिचमेंट झाला है ना. इम्पिचमेंट रिमूव्ह केलं. दुसरा त्या टर्म संपून गेला है ना. किती वर्षाचा टर्म असतो प्रेसिडेंटचा. 5 years. तर सेम पॉइंट्स ऑलमोस्ट इथे येतील, ठीक आहे, व्हाईस प्रेसिडेंटसाठी. तर ह्याच्यासाठी टर्म्स किती ठेवलाय. सेम टर्म आहे 5 years. ओके. तर ह्याचा रिइलेक्शन म्हणजे त्याला कळलं की 5 years संपायला आले, ठीक आहे, तर किती महिने अगोदर व्हाईस प्रेसिडेंटचं पण इलेक्शन चालू झालं पाहिजे. ओके. 6 monthsच्या आतमध्ये इलेक्शन चालू झालं पाहिजे. ओके. पण समजा कधी कधी प्रॉब्लेम होतो, इलेक्शन चालू झालं 6 monthsच्या आतमध्ये चालू केलं, पण आज इलेक्शन खूप लांब चाललं, सेशनमध्ये नाहीये हाऊस वगैरे, हे सगळे नाटके झाले. पण तोपर्यंत समजा 5 yearsचा कार्यकाळ संपून गेला, तोपर्यंत हा जो व्हाईस प्रेसिडेंट आहे तो ऑफिस सोडणार नाही जोपर्यंत नवीन व्हाईस प्रेसिडेंट येत नाही जागेवर. कळलं. सेम प्रेसिडेंट सारखंच आहे. तुम्हाला सांगितलं प्रेसिडेंट पण 5 yearsच्या टर्मच्या पुढे राहू शकतो जोपर्यंत नवीन प्रेसिडेंट जागेवर येत नाही. सेम तेच ह्याच्यामध्ये, ठीक आहे. कॅन होल्ड ऑफिस टिल न्यू व्हाईस प्रेसिडेंट गेट्स इलेक्टेड. कळलं. आणि इलेक्शन किती महिने अगोदर झाला पाहिजे चालू. 6 months. ओके. कळलं. ओके, ठीक आहे. एवढं तुम्हाला कळालं. समजा आता सेम मी तुम्हाला प्रेसिडेंटच्या बाबतीत विचारतो. इथे लक्ष द्या. प्रेसिडेंट एकदा निवडून झाला, 5 वर्षाचा त्याचा टर्म संपला, तो परत प्रेसिडेंट बनू शकतो का. बनू शकतो. किती वेळेपर्यंत बनू शकतो. किती टर्म्स घेऊ शकतो. अनलिमिटेड. ठीक आहे. युएस मध्ये असं नव्हतं. युएस मध्ये 2 टर्म्स होते आणि 4 वर्षाचा टर्म असायचा. ओके. तर सेम रूल इथे पण आहे. ओके, लक्षात ठेवा. कॅन बी रिइलेक्टेड फॉर एनी नंबर ऑफ टर्म्स. कळलं. कुठलाही नंबर ऑफ टर्म साठी तो रिइलेक्ट होत राहू शकतो. डन. ओके, ठीक आहे. आता दुसरी तुम्हाला विचारतोय, ह्याचा इलेक्शन कुठली ऑथॉरिटी करते, म्हणजे कंडक्ट करते. व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंटचा इलेक्शन कुठली ऑथॉरिटी आहे ती कंडक्ट करवते. बरोबर, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया फक्त हे नाही की लोकसभाच्या आपले लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची इलेक्शन करून घेते, ती व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंटचे पण इलेक्शन करून घेते. कळलं तुम्हाला. इव्हन स्पीकरचे पण इलेक्शन असतात, त्याच्यामुळे पण ती पण करून घेते. ओके, अंडरस्टूड. ओके, ठीक. दुसरा वॅकन्सी इन ऑफिस, हे रफ करू.
वॅकन्सी इन ऑफिस. सेम प्रेसिडेंटच्या हिशोबाने कम्पेअर करा. केव्हा केव्हा होऊ शकते? कम्प्लिशन ऑफ टर्म, 5 इयर्सचा कम्प्लिशन झाला, टर्म संपला 5 इयर्सचा. दुसरा डेथ, इम्पिचमेंट. पण लक्षात ठेवा इम्पिचमेंट असं नाव नाहीये इथे, ठीक आहे. रिमूव्हल लिहू शकतो, ठीक आहे. नंतर टर्म संपला, डेथ, रिमूव्हल. नंतर रिझाईन करू शकतो ना तो. ठीक आहे. हा रिमूव्हल पार्ट आपण ठेवूया. आता मला सांगा, डेथ ठीक आहे, कम्प्लिशन टर्म पण ठीक आहे, डेथ का आला. रिजिग्नेशन, प्रेसिडेंट रिजिग्नेशन लेटर कोणाच्या हातात द्यायचा? हा, प्रेसिडेंट कोणाच्या हातात द्यायचा? व्हाईस प्रेसिडेंटच्या हातात द्यायचा, ठीक आहे. कळलं? तर हा कोणाच्या हातात देणार? व्हाईस प्रेसिडेंट प्रेसिडेंटच्या हातात देणार, ठीक आहे. एकमेकांना देत राहत. कळलं? ओके. इथे लिहितो लेटर टू प्रेसिडेंट, ठीक आहे. कळलं? आता मेन पार्ट आहे ना रिमूव्हल. आता ह्याला डिस्कस करायला पाहिजे. हे जरा कंपॅरिझन करू शकतो. आता मला सांगा, प्रेसिडेंटच्या रिमूव्हलसाठी कंडिशन कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिली आहे की नाही? हा सांगा. ए छोटू तू बोल. प्रेसिडेंट लॉयर बनायचं ना, ऍडव्होकेट बनायचं तुला. सांग, प्रेसिडेंटला रिमूव्हल साठी काय कंडिशन दिली आहे का कॉन्स्टिट्यूशन मध्ये? दिली आहे. तिकडे दिली आहे व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. हे मी सांगितलेलं, कंडिशन दिली आहे. पण व्हायोलेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय, याचं डेफिनेशन हे दिलं नाहीये. व्हॉट अमाउंट टू व्हायोलेशन, ठीक आहे. कळलं? आता मला सांगा, व्हाईस प्रेसिडेंटच्या रिमूव्हल साठी काय कंडिशन कॉन्स्टिट्यूशन मध्ये दिली आहे की नाही? नाही, व्हाईस प्रेसिडेंटच्या बाबतीत काय नाही दिली आहे, ठीक आहे. नो कंडिशन गिवन इन कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे. कॉन्स्टिट्यूशन मध्ये रिमूव्हल साठी काय कंडिशन हे दिली नाही व्हाईस प्रेसिडेंट साठी. ओके, कळलं तुम्हाला? ओके. आता आता हा पार्ट मी क्लीन करतो, फक्त रिमूव्हल पार्ट ठेवतो. आता तुम्ही कंपेअर करा, प्रेसिडेंटच्या रिमूव्हलचा प्रोसेस काय होता. सेम इथे कंपेअर करा तुम्ही. हे रफ करू. नाही नाही, रिझाईन खूप झाले, मेले वगैरे खूप झाले, मेले पण आहे, असं रिमूव्ह नाही केलंय. सांगा, प्रेसिडेंटला रिमूव्हलची प्रोसेस काय होती? मग तुम्हाला हे कळणार की बाबा ह्याच्यामध्ये रिमूव्हलची प्रोसेस काय नाही. नाही, तिथे लिहिलेलं मी ऍब्सोल्यूट मेजॉरिटी किंवा इफेक्टिव्ह मेजॉरिटी. बघा, दोघं तिघांमध्ये कंपॅरिझन करून ठेवूया आपण, ठीक आहे. एक सिंपल, एक स्पेशल, दुसरी ऍब्सोल्यूट किंवा इफेक्टिव्ह. ठीक आहे. बघा, सिंपल तर माहिती आहे तुम्हाला. सिंपल म्हणजे काय असणार सांगा? 50% ऑफ मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग, ठीक आहे. म्हणजे जेवढे उपस्थित आहे त्यांचा 50%च्या वरती आला वोट तर तो रेझोल्युशन किंवा प्रपोजल पास झाला, बरोबर. स्पेशल मध्ये काय होतं? 2 स्टेप्स असतात, 2 स्टेप्स.
पहिला स्टेप्स काय, 50% ऑफ, बोला, ऑफ टोटल मेंबरशिप. ठीक आहे, टोटल मेंबरशिप म्हणजे काय, आता लोकसभाची गोष्ट करणार तर टोटल मेंबर किती आहे लोकसभाचे सीट्स 545. ठीक आहे, समजा याच्यामध्ये उपस्थित राहिले 300. ठीक आहे, आणि पास होण्यासाठी 50% पाहिजे. इथे लक्षात द्या, इथे लिहायचं टोटल सीट्स आहे, टोटल सीट्स आहे, हे प्रेझेंट आहे एवढे मेंबर. आता कुठला रेझोल्युशन पास होण्यासाठी 50% लागणार. 50% ह्याचा किंवा ह्याचा, कोणाचा लागणार, टोटलचा लागणार. ठीक आहे, ह्याचा 50% किती होतात, हा 273 पकडा. ओके, मग 273 वोट असले पाहिजे आउट ऑफ 300. कळलं, म्हणजे म्हणून टफ आहे करणं, पास होणं, म्हणून असं केलंय. तो पास झाला, मग सेकंड स्टेप येणार, तो आहे 2/3 मेजॉरिटी ऑफ प्रेझेंट अँड वोटिंग. कळलं, हे दोन तर तुम्हाला कळाले. ठीक आहे, हे नॉर्मल ऑर्डिनरी बिल साठी होतं, हे काहीतरी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल साठी होतं. ठीक आहे, दुसरं, इव्हन स्पीकरला जजला काढण्यासाठी पण स्पेशल मेजॉरिटी होते. ठीक आहे, आता ऍब्सोल्यूट मेजॉरिटी मध्ये काय असणार, 50% ऑफ टोटल मेंबरशिप ऑफ दॅट हाऊस. बघा दोघांमध्ये डिफरन्स बघा, ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये लिहिलं 50% ऑफ मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग आणि 50% ऑफ टोटल मेंबरशिप. कळलं, टोटल मेंबरशिप म्हणजे टोटल मेंबरशिप इथे लोकसभेचं केलं तर 545 किंवा राज्यसभेचं केलं तर 245. कळलं, ह्याचे 50% पाहिजे. नाही, वेगळे वेगळं मी बोलतोय, ह्याचं वेगळं, ह्याचं वेगळं. कळलं, दॅट इज कॉल्ड ऍब्सोल्यूट मेजॉरिटी. त्या ऍब्सोल्यूट मेजॉरिटी किंवा इफेक्टिव्ह मेजॉरिटी जर लोकसभा में कन्सिडर करणार तर लोकसभाचे टोटल मेंबरशिप सीट्स किती आहे 545. ह्याचा तुम्हाला 50% पाहिजे किती 273. आणि जर उपस्थित आहे समजा 300 तर 300 पैकी 273 पास झाले पाहिजे. कळलं, पण याच्यानंतर 2/3 वगैरे असं नसणार काय. ओके, कळलं तुम्हाला. तर हा जो रिमूव्हल प्रोसेस आहे प्रेसिडेंटचा किंवा व्हाईस प्रेसिडेंटचा, हा येतो ऍब्सोल्यूट किंवा इफेक्टिव्ह मेजॉरिटीने. कळलं, ह्याला रफ करू हा पूर्ण पार्टला. ओके, कोणाचा मोबाईल आहे, अच्छा तुझा आहे. ओके, रफ करू. आता समजा इलेक्शन मध्ये काही डिस्प्यूट आले आणि येतात इलेक्शन डिस्प्यूट. आता इलेक्शन डिस्प्यूट सॉल्व्ह करण्याची ऑथॉरिटी कोणाला आहे, नाही, इलेक्शन कमिशन डिस्प्यूट सॉल्व्ह नाही करणार, ती इलेक्शन घेणार. डिस्प्यूट कोण सॉल्व्ह करणार तर लक्षात ठेवा, व्हाईस प्रेसिडेंट आणि प्रेसिडेंट दोघांच्या इलेक्शनचे डिस्प्यूट सॉल्व्ह करायची फायनल पॉवर आहे सुप्रीम कोर्ट. आणि हा एक ओरिजिनल ज्युरिडिक्शन आहे, लक्षात ठेवा. ओरिजिनल, जो ओरिजिनल ज्युरिडिक्शन असतो ना, ती पॉवर फक्त त्या ऑथॉरिटीला असते. ठीक आहे, ओरिजिनल ज्युरिडिक्शन ऑफ सुप्रीम कोर्ट बोलला तर असं नाही की हायकोर्टकडे जाणार, हायकोर्टकडून सुप्रीम कोर्टकडे जाणार.
सुप्रीम कोर्टकडे हे जायला लागणार. कळलं? आता जर लोकसभाचे इलेक्शन असतील किंवा राज्यसभाचे इलेक्शन, त्याचं इलेक्शन डिस्प्यूट सॉल्व्ह करायची पॉवर कोणाकडे असणार? हायकोर्ट. लक्षात ठेवा. ओके, हा जो मॅटर तुम्ही पार्लमेंटमध्ये सांगणारच होता, आता जस्ट सांगितलं, कम्पेअर करण्यासाठी इझी होईल तुम्हाला. ओके, आणि ह्याचे ऑर्डर असणार हा फायनल असणार, जजमेंट. कळलं? सुप्रीम कोर्टचा डिसिजन असणार तो फायनल असणार. त्याच्या पुढे कुठली अपील वगैरे नसणार. ओके, ठीक आहे. आता पॉवर अँड फंक्शन, तुम्हीच मला सांगा पॉवर अँड फंक्शन काय असणार व्हाईस प्रेसिडेंटचे? सांगा. मेन पॉवर काय असणार, मेन फंक्शन काय? आताच मी सांगितलं मेन फंक्शन काय, आता सांगा प्लीज, नाही तर रात्री झोपू नाही शकणार मी. हा, एक्स ऑफिशियल चेअरपर्सन ऑफ राज्यसभा. बरोबर आहे. बरोबर. ओके, समजा प्रेसिडेंट मेला की प्रेसिडेंटने अचानक रिझाईन केलं, ठीक आहे, किंवा इल झाला म्हणजे आजारी पडला, तेव्हा ह्याचं काम काय असणार व्हाईस प्रेसिडेंट? हा, तेच काम करतो. बोला. ही ऍक्ट्स अस प्रेसिडेंट. ओके, इथे लिहायचं वेन प्रेसिडेंट is absent, ill, died, resigned. ओके, पण टर्म संपल्यावर नाही. ओके, टर्म संपल्यावर वेगळी मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये, राहू शकतो तो ऑफिसमध्ये और आउट गोईंग प्रेसिडेंट तोपर्यंत. ओके, कळलं? पण लक्षात ठेवा, जोपर्यंत तो प्रेसिडेंट ऍक्ट करतो ना, मॅक्झिमम तो 6 महिनेपर्यंत करतो, आणि 6 महिन्याच्या आतमध्ये नवीन प्रेसिडेंट निवडून, व्हाईस प्रेसिडेंट किंवा प्रेसिडेंट निवडून आला पाहिजे. ठीक आहे, तोपर्यंत त्याचं राहणं खाणं एमोल्युमेंट सेम प्रेसिडेंट सारखी असणार, सॅलरी पण प्रेसिडेंट सारखी असणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ओके, काय माहित, ह्या जुनं बुक आहे, ह्याच्यामध्ये काहीतरी 1 लाख दिलेली आहे, पण कदाचित आता 3 लाख 4 लाख तरी असेल. हा, ते विचारणार नाही, सॅलरी एमोल्युमेंट्स रेंटचं काय नाही विचारणार तुम्हाला, लक्षात ठेवा. फक्त लक्षात ठेवा त्याची सॅलरी तेवढीच असणार जेव्हा प्रेसिडेंट असणार, जेव्हा तो प्रेसिडेंट ऍक्ट करणार. सेम टू सेम राईट्स वगैरे पॉवर वगैरे सगळं. ठीक आहे. ओके, आता हे सांगा की आपला प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट आणि युएसचा व्हाईस प्रेसिडेंट मध्ये फरक काय आहे? हे रफ करू. हे विचारू शकतात, हा क्वेश्चन आहे ना एमपीएससी मध्ये विचारू शकतात, बँकिंग मध्ये वगैरे नाही विचारणार. किंवा हे विचारू शकतात एमपीएससी किंवा युपीएससीच्या राज्यसेवा किंवा राज्यसेवामध्ये मेन्स मध्ये पेपर 2 मध्ये विचारू शकतात, किंवा डायरेक्ट एमसीक्यू मध्ये पण टाकू शकतात की आपला इंडियन आणि युएसचा व्हाईस प्रेसिडेंट मध्ये फरक काय आहे. हा, नाही प्रेसिडेंटचं नाही, मी व्हाईस प्रेसिडेंटचं बोलतोय. काय डिफरन्स असेल? एक पिक्चर होता माहिती नाही, प्रेसिडेंट युएसचा प्रेसिडेंट वर होता, तो ओबामाला रिप्रेझेंट करत होता हिरो. ते काय असतं, तो जंगलामध्ये जातो, हरवतो युएसचा प्रेसिडेंट. ठीक आहे, आणि तिकडे एक ट्रायबल मुलगा भेटतो, आणि तो छोटा मुलगा असतो, तो त्याला गाईड करतो कसं जायचं वगैरे, तो जीव वाचवतो त्या प्रेसिडेंटचा. पण त्यात सायमल्टेनियसली प्रेसिडेंटला अटॅक करणारे ॲसेसिन्स पण येतात मध्ये मध्ये. पण नंतर माहिती पडतं जो प्रेसिडेंटला मारण्यासाठी ॲसेसिन्स कोण पाठवतोय हा ऍक्च्युली व्हाईस प्रेसिडेंट असतो युएसचा, तो मुद्दामून पाठवत असतो. आता का व्हाईस प्रेसिडेंटला का पाहिजे प्रेसिडेंट मरावा? हा, सर इथे 6 मंथ पर्यंत इंडियामध्ये त्याला तसं युएस कंडिशन आहे, युएस बरोबर. मध्ये व्हाईस प्रेसिडेंट गेला की जे काय आहे ते सगळे व्हाईस प्रेसिडेंट हँडल. बरोबर बरोबर.
बघा US मध्ये कसं असणार, जेव्हा व्हाईस प्रेसिडेंट जेव्हा प्रेसिडेंट बनतो, ठीक आहे, आणि प्रेसिडेंटचे समजा 4 वर्षाचा असतो कार्यकाल, समजा 1 वर्षामध्ये प्रेसिडेंटला मारून टाकलं, ठीक आहे, त्याच वर्षामध्ये आला, दुसऱ्या वर्षी खतम, तर पूर्ण 4 इयर्स म्हणजे रिमेनिंग टर्म्स तो व्हाईस प्रेसिडेंट बनू शकतो, राहू शकतो, त्याला कोण काढू नाही शकत, कळलं. पण आपल्या इंडियन बाबतीत असं नाहीये. आपल्यामध्ये ठेवलेलं आहे की जरा मेला तर इलेक्शन झाले पाहिजे. कोण मेला? प्रेसिडेंट मेला तर इलेक्शन 6 मंथच्या आतमध्ये झाले पाहिजे, ठीक आहे. म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट फक्त 6 महिनेपर्यंत प्रेसिडेंट राहू शकतो आणि त्याला इलेक्शन होऊन त्याला जायला लागणार. कळलं तुम्हाला? ओके, क्लिअर. हा मेन डिफरन्स आहे. ओके, ठीक आहे. बाकी काय नाही, याचं एमोल्युमेंट्स वगैरे तुम्ही जाऊ शकतात. काय अजून टाइम आहे? माझ्यामध्ये घड्याळ पुढे वाटतं. किती आहे टाइम? नाही, हे सांग, तू सांग. 7 मिनिट्स आहे, ठीक आहे. ओके, रफ करू. पंक्च्युअलिटी असली पाहिजे, ठीक आहे. मग पुढचा ऑथॉरिटी आहे प्राईम मिनिस्टर, ठीक आहे. हे झालं. कंटाळा. प्राईम मिनिस्टर प्राईम मिनिस्टर आणि प्रेसिडेंट मध्ये फरक कोण आहे? कोण रियल एक्झिक्युटिव्ह के रियल हेड आहे? नक्की विचार करा. प्रेसिडेंट कोण बोलतोय? प्राईम मिनिस्टर कोण बोलतोय? प्राईम मिनिस्टर इज ऍक्च्युअल हेड ऑफ द गव्हर्नमेंट. लक्षात ठेवा, कळलं? प्राईम मिनिस्टर. प्रेसिडेंट इज हेड ऑफ कंट्री, पण गव्हर्नमेंटचा हेड, एक्झिक्युटिव्हचा हे रिअल पॉवर प्राईम मिनिस्टर. ओके, युएसचं वेगळं आहे. युएस मध्ये प्रेसिडेंटच आपलं युएसचा हेड आहे आणि गव्हर्नमेंटचा हेड पण प्रेसिडेंटच आहे. पण आपल्यामध्ये वेगळे आहे, कारण की आपली गव्हर्नमेंट आहे ती प्राईम मिनिस्ट्रियल टाइप ऑफ गव्हर्नमेंट आहे. हा, काय? हा, निवडून येतात. त्याचा प्रोसेस कॉम्प्लेक्स आहे, हे कधी शिकवेन. तो पार्ट ऍक्च्युअली UPSC वर राज्यसेवा देणार असेल तर इम्पॉर्टंट आहे, बाकीच्या वेळेला नाही. युएसचा प्रेसिडेंट कसा निवडून येतो, ठीक आहे, ते मी सांगेन पुढे. हे तर माहिती आहे, म्हणून याला बोलतो प्राईम मिनिस्टर फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट, कारण की प्राईम मिनिस्टर इज डिफेक्टिव्ह रुलर ऑफ इंडिया. कळलं? दुसरं तुम्हाला विचारतो की हा प्राईम मिनिस्टर एक्झिक्युटिव्हचा पार्ट आहे का अंडर आर्टिकल 53? मी आज हा टॉपिक चालू करायच्या अगोदर 53चा परत डेफिनेशन सांगितलं. आर्टिकल 53 मध्ये एक्झिक्युटिव्हच्या डेफिनेशन मध्ये प्राईम मिनिस्टर येतो का? हे परत बघतात आहे ना. प्रेसिडेंट बोललो, व्हाईस प्रेसिडेंट बोललो, प्राईम मिनिस्टर बोललो, काउन्सिल ऑफ मिनिस्टर बोललो, ठीक आहे, आणि अटॉर्नी जनरल आहे, ठीक आहे. हे तुम्हाला शिकवलेलं. ओके, तर दुसरं, प्राईम मिनिस्टर इलेक्ट कसा होतो? जस्ट लक्षात द्या, लिहू नका पाहिजे तर, ठीक आहे. थकले तुम्ही, खूप मेहनत केली आहे तुम्ही. ओके, बघा आता इलेक्शन झाले, ठीक आहे. इलेक्शन खूप सारे पार्टी आहे. पार्टी A, पार्टी B, C, D, खूप लोक, ठीक आहे. इलेक्शन झाले आणि आपल्यामध्ये इलेक्शन टाईप आहे फर्स्ट पास्ट द पोल. फर्स्ट पास्ट द पोल. ह्याचा विरुद्ध असतो प्रोपोर्शनल रिप्रेझेंटेशन. बघा या दोघांमध्ये डिफरन्स समजा. फर्स्ट पास्ट द पोल म्हणजे एक आहे ना, पोल म्हणजे काय? एक कॅप म्हणजे लिमिट पकडली आहे. बाउंड्री माहिती आहे ना, क्रिकेट मारली, बाउंड्रीचा पुढे गेला बॉल, 4 रन भेटले.
तर बॉन्ड्रीच्या समजा 6 भेटले, 6 पकड, 6 भेटले, तर एकदम कंपाऊंडच्या बाहेर गेला तरी 6 देणार, की जस्ट जर काय बोलतात त्या बाउंड्रीच्या बाहेर आत पडला तरी 6 देणार. ठीक आहे ना. म्हणजे एक पोस्ट आहे, एक लिमिट आहे, त्याच्या पुढे गेला तर तुम्हाला ते भेटली. ओके. सेम फर्स्ट पार्ट द पोल, एक पोल आहे, एक लिमिट आहे, त्याच्या पुढे जर कोणाला वोटिंग भेटली, जास्त वोट, तो ती पार्टी सिलेक्ट झाली. कळलं. काही जास्त वोट असू दे किंवा कमी वोट असू दे, पण त्या पास्ट आहे, तो पोल आहे, तो पास झाला म्हणजे तुम्ही इलेक्टेड आहे ती गव्हर्नमेंट. ठीक आहे. समजा फर्स्ट पास द पोलनी ह्याला हा जास्त भेटले, समजा 60 सीट्स भेटले टोटल, समजा 100 आहे, ह्याला 60 भेटले, ह्याला 20 भेटले, ह्याला 10 भेटले, ह्याला 10 भेटले. जास्त मेजॉरिटी कोण आहे? ए. तर एचा जो लीडर असेल ना, कोण पण लीडर असेल, तो पार्टी डिसाइड करणार आमचा लीडर कोण आहे. ठीक आहे. आपण डिसाइड नाही करणार, प्रेसिडेंट डिसाइड करणार. ह्याला प्रेसिडेंट प्राईम मिनिस्टर बनवतो. कोण बनवतो? प्रेसिडेंट बनवतो. ठीक आहे. कळलं. कॉन्स्टिट्यूशन मध्ये एवढंच दिलंय की प्राईम मिनिस्टर इज इलेक्टेड बाय प्रेसिडेंट. पण हा कसा इलेक्ट होणार हे डिसाइड नाही केलंय. हे कन्व्हेन्शन थ्रू होतं. कन्व्हेन्शन म्हणजे तुम्ही येणार, इथे बसणार, कन्व्हेन्शन आहे. तुम्ही खाली पण बसू शकतात. ठीक आहे. पण कन्व्हेन्शन का तुम्ही बेंचवर बसतात, बरोबर. मी तिकडे उभा राहून शिकवू शकतो, पण कन्व्हेन्शन का मी बोर्डच्या इथे. ते कळलं. कन्व्हेन्शन म्हणजे काय आलं, जे रीत होत आली आहे, रीत. प्राईम मिनिस्टर म्हणजे काय, कॉन्स्टिट्यूशन मध्ये एवढंच वाक्य दिलंय की प्राईम मिनिस्टर इलेक्टेड बाय प्रेसिडेंट. बाकी कसा इलेक्ट झालाय, कोणाला सिलेक्ट करणार प्रेसिडेंट, हे सांगितलं नाही. पण कन्व्हेन्शन थ्रू केलं जातं की लीडरचा म्हणजे जास्त मेजॉरिटी पार्टीचा लीडर असेल ना, त्याला प्रेसिडेंट सिलेक्ट करतो. हा कन्व्हेन्शन आहे. ओके. कन्व्हेन्शन म्हणजे एक रूल, म्हणजे बोलला बोला रूल. ठीक. ठीक आहे. जाऊ शकतात.